निगेटिव्ह इंडेक्सिंग कशी फॉलो होते आपल्या पायथनमध्ये. सो ही फॉलो सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार, एक सिरीज वगैरे स्टार्ट करतोय जसं लिस्ट इन पायथन. लिस्टबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण करणार आजच्या सेशनमध्ये आणि याचे पार्ट्स मी क्रिएट करतोय जसं 1, 2, 3, 4 असे खूप सारे पार्ट्स क्रिएट करतोय. सो लिस्ट इन पायथनवर पूर्ण आपलं सेशन असणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण सर्व 1 बाय 1 कव्हर करणार. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, प्लेलिस्ट वगैरे फॉलो करायची आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया की लिस्ट म्हणजे काय. डेफिनेशन वगैरे रीड करतोय, नंतर मी तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये समजवतोय की लिस्ट म्हणजे काय. सर्वात पहिले बघा, इथे जसं दिलं आहे, इन पायथन अ लिस्ट इज अ बिल्ट इन डेटा टाईप दॅट अलाउज यू टू स्टोअर अ कलेक्शन ऑफ ॲटम्स. याचा अर्थ काय, आपल्या पायथनचं हे जे लिस्ट आहे हे एक डेटा टाईप आहे आणि दॅट अलाउज यू टू स्टोअर द कलेक्शन ऑफ ॲटम्स. हे काय करणार, तुम्हाला अलाउ करणार टू स्टोअर अ कलेक्शन ऑफ ॲटम्स. आणि नंतर लिस्ट आर ऑर्डर्ड अँड म्युटेबल. याचा अर्थ काय, म्युटेबल म्हणजे काय, म्युटेबल म्हणजे जसं बघा कॅन बी चेंज इथे लिहून दिलेलं आहे. म्हणजेच की जसं आपलं टपल असतं जे की इम्युटेबल असतं, ते मॉडिफाय आपण नाही करू शकत, त्यामध्ये काही चेंजेस आपण नाही करू शकत. टपल कसं आहे, इम्युटेबल. त्याच प्रकारे आपली लिस्ट कशी आहे, म्युटेबल, जी की आपण चेंज करू शकतो आणि मॉडिफाय करू शकतो. आणि त्याच प्रकारे जसं आपली लिस्ट आहे कॅन कंटेन एलिमेंट्स ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. याचा अर्थ काय आहे की जसं बघा आपल्या लिस्टमध्ये इंटिजर व्हॅल्यूज पण असतील, फ्लोट व्हॅल्यूज पण असतील, जसं स्ट्रिंग व्हॅल्यूज पण असतील, जसं बुलियन व्हॅल्यूज पण असतील, सर्व काही असतील. म्हणजे डिफरंट डेटा टाईप्सवाले जे व्हॅल्यूज असतील आपण आपल्या स्ट्रिंगमध्ये स्टोअर करू शकतो. सो हिअर इज अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ अ लिस्ट विथ एक्झाम्पल. सर्वात पहिलं आपण काय करणार, समजणार की जसं लिस्ट वगैरे आपण कशी क्रिएट करतो. सो इथे आपण थोडं हे रीड करूया, नंतर आपण जसं समजणार की आपण आपल्या लिस्टला कसं क्रिएट करतो. सो लिस्ट क्रिएट करण्याच्या आधी सर्वात पहिले तुम्हाला मेन्शन करायचं आहे बघा जसं स्क्वेअर ब्रॅकेट्स, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणत्या पण व्हॅल्यूज देऊ शकता. सर्वात पहिले आपण जसं इंटिजर घेतलं तरी चालेल, नंतर जसं फ्लोट व्हॅल्यूज घेतल्या तरी चालेल. त्याच प्रकारे तुम्ही काही जसं स्ट्रिंग वगैरे पण घेऊ शकता, जसं जय नावाची स्ट्रिंग. नंतर आणखी एक जसं स्ट्रिंग आपण घेतली तरी चालते, जसं जयेश नावाची इथे आपण स्ट्रिंग घेऊया. नंतर बुलियन व्हॅल्यूज आपण घेतल्या तरी चालते, जसं ट्रू आहे आपल्याकडे. नंतर जसं आपलं फॉल्स आहे हे पण आपण घेतलं तरी चालते. आणि इथे समजा आपण एका व्हेरिएबलमध्येला रॅपअप केलं तर बघूया काय काय आपण करू शकतो. सर्वात पहिले मी काय करतोय, याला एका व्हेरिएबलमध्ये रॅप करतोय जे की असणार वॅर नावाचं व्हेरिएबल. आणि समजा याचा आपण टाईप वगैरे प्रिंट केला, समजा प्रिंट केला आपण फक्त आपल्या वॅरला, तर बघूया काय होतं. तुम्हाला लिस्ट मिळतंय का तुमच्या आउटपुटमध्ये, बघूया रन करून. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतंय, रन केल्यावर तुम्हाला मिळतंय बघा एक लिस्ट जी की तुमच्या आउटपुटमध्ये कन्सोलमध्ये प्रिंट करून तुम्हाला मिळतंय बघा. आणि या लिस्टमध्ये जसं आयटम्स वगैरे कोणते कोणते आहे, जसं स्ट्रिंग आहे, नंतर बुलियन व्हॅल्यूज पण आहे, आणि त्याच प्रकारे जसं फ्लोट आहे, इंटिजर पण आहे. म्हणून आपण जसं वर डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं की जसं डिफरंट डेटा टाईप्सवाले आयटम्स पण असणार आहे आपल्या लिस्टमध्ये. आणि आता समजा आपण याचा टाईप वगैरे पण प्रिंट करून पाहिला तर बघूया काय होतं आहे. सो टाईप प्रिंट करून बघतोय मी, ते जसं टाईप फंक्शनचा यूज करतोय. नंतर जसं इथे जसं आपल्या पॅरेंथेसिसमध्ये वॅरला प्रिंट करतोय. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. सो आपल्याला क्लास लिस्ट म्हणून आलेला आहे, म्हणजे की ही आपली एक लिस्ट आहे. जसं आता आपण पाहिलं की आपण जसं लिस्टला कसं क्रिएट करतो. जर तुम्हाला लिस्टमधले एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करणार, सर्वात पहिले बघा जसं वॅर नावाची ही आपली लिस्ट होती आणि समजा या लिस्टमधले एलिमेंट्स आपल्याला ॲक्सेस करायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला इंडेक्सिंग माहिती पाहिजे आपल्या पायथनमध्ये कशी फॉलो होते. जसं बघा ही आपली वॅर नावाची लिस्ट आहे, तर या लिस्टमधला हा जो फर्स्ट एलिमेंट आहे हा इंडेक्स 0ला असणार, नंतर हा 1th इंडेक्सला असणार, नंतर हा 2th इंडेक्सला असणार, नंतर जसं हा 3rd, नंतर जसं 4th, नंतर जसं 5th. म्हणजे इंडेक्सिंग अशी फॉलो होते बघा आपल्या पायथनमध्ये. सो मला ॲक्सेस करायचं आहे, समजा हा फ्लोट व्हॅल्यू मला ॲक्सेस करायची आहे, तर त्यासाठी मी काय करणार, प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय, वॅर लिहितोय, नंतर इथे जसं आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करणार आणि इंडेक्स 1 टाकणार. मग तुम्हाला व्हॅल्यू येणार आहे जी आपली फ्लोटवाली व्हॅल्यू आहे ती तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये प्रिंट होऊन मिळणार. त्याआधी आपण काय करणार, जसं याला कॉमेंट आउट करूया जेणेकरून तुम्हाला काहीच एरर तुमच्या आउटपुटमध्ये मिळणार नाही. सो मी याला कॉमेंट आउट करतोय आणि आता आपल्या प्रोग्रामला जसं मी ते रन करतोय. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे बघा, आपली फ्लोट व्हॅल्यू मिळत आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, आपली फ्लोट व्हॅल्यू मिळते जे की 1.02 आहे. त्याच प्रकारे समजा मी इंडेक्स 0 केलं तर 0 केल्यावर तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू मिळणार आहे जी की आहे बघा 1. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे, जसं 1 वाली व्हॅल्यू तुम्हाला मिळत आहे. सो असं आपण इंडेक्सिंगनी आपण ॲक्सेस करू शकतो आपल्या जसं आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स आहे आपण हे ॲक्सेस करू शकतो. सो आता तुम्हाला हे कळालं की आपण ॲक्सेस कसं करतो. त्याच प्रकारे जर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल आपल्या लिस्ट
लिस्टमधले एलिमेंट्स, तर त्यासाठी आपण काय करणार. सो वॅर नावाची आपल्याकडे एक लिस्ट आहे, सर्व काही बघूया. तो आता मला आपल्या लिस्टमध्ये एक व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे, जे की 1th इंडेक्सला करायची आहे. म्हणजे समजा बघा इथे या पोझिशनला करायची आहे. सो काय करणार मी, वॅर लिहिणार, नंतर जसं इथे आपण इंडेक्स वगैरे मेन्शन करणार, जिथे आपल्याला ती वस्तू जसं काय करायची आहे इन्सर्ट करायची आहे. म्हणजे नंबर असू शकतो, स्ट्रिंग व्हॅल्यू बनवू शकतो, जसं मी ते स्ट्रिंग इन्सर्ट करतोय जसं राज नावाची. आणि आता जर आपण आपल्या लिस्टला प्रिंट करतोय बघा मी वॅरला, त्याआधी जसं आपण आधी केलं होतं ते कॉमेंट आउट करावं लागणारच आहे, कारण की जर हे कॉमेंट आउट नाही केलं तर आपल्याला एरर मिळणार आहे. सो याला मी कॉमेंट आउट करतोय. आणि आता जर आपण याला रन केलं तुम्हाला काय मिळतंय हे पण बघूया. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतंय बघा, आपली जी व्हॅल्यू आहे ती इन्सर्ट होणार आहे 1th इंडेक्सला. सो तुम्ही इथे बघू शकता की जसं 0th इंडेक्सला 1 होतं आणि 1th इंडेक्सला राज आलंय, आणि जसं 2th इंडेक्सला आलंय बघा आपलं जय. सो तुम्ही इथे बघू शकता की आपण आपल्या लिस्टला मॉडिफाय केलंय. तुम्ही कोणत्या पण इंडेक्सला मॉडिफाय करू शकता. आपल्या जसं लिस्टमध्ये कोणत्या पण इंडेक्सला तुम्ही कोणता पण एलिमेंट काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. सो आता तुम्ही पाहिलं की आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट जसं मॉडिफाय कसं करतो, इन्सर्ट कसं करतो. सो जर तुम्हाला लिस्टची लेंथ वगैरे फाइंड आउट करायची असेल तर ते आपण कसं करणार, आता आपण हे बघूया. समजा बघा वॅर नावाची ही आपली एक लिस्ट आहे आणि याची तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेंथ म्हणजे काय की आपल्या लिस्टमध्ये किती आपले एलिमेंट्स आहे, तर ते बघण्यासाठी आपण लेंथ फंक्शनचा इथे यूज करणार. हे सर्व काही आपण 1 बाय 1 नंतरच्या सेशनमध्ये कव्हर करणारच आहे, बट आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एक ओव्हरलुक देतोय की असं सर्व काही आपण शिकणार आहे आपल्या लिस्टच्या ट्युटोरियलमध्ये. सो काय करायचं तुम्हाला, जसं प्रिंट स्टेटमेंटचा यूज करायचा आहे, नंतर जसं लेंथ फंक्शनचा इथे आपण यूज करणार, पास करणार आपल्या इटरेबलला, जे की आहे जसं आपली लिस्ट आहे वॅर नावाची. आणि समजा आपण याला रन केलं तुम्हाला काय मिळतं हे पण बघूया, बट आपण सध्या याला कॉमेंट आउट केलंच नाही, जे की आपण आधी शिकलो होतो. आपण आता जसं हे विसरणार नाही, हे सर्व काही बघूया. सर्वात पहिले आपण याला कॉमेंट आउट केलं आणि आता जर आपण याला रन केलं तर बघूया काय मिळतंय. बघा 6 आलेलं आहे, म्हणजे तुमच्या इटरेबलमध्ये जसं काय आहे एलिमेंट्स 6 आहे. बघूया कॅल्क्युलेट करून की 6 आहे का. सो 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6. सो 6 एलिमेंट्स आहे बघा आपल्या इटरेबलमध्ये. सो लेंथ फंक्शनचा यूज करून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता की तुमच्या इटरेबलमध्ये किती एलिमेंट्स आहे. सो आता आपण हे पाहिलं आणि आता मी काय करतोय थोडं डिटेलमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की जसं आपण ॲड कसं करणार आपल्या लिस्टमध्ये एलिमेंट्स. जर तुम्हाला ॲड करायचं असेल तुमच्या लिस्टमध्ये कोणता पण एलिमेंट, त्यासाठी आपण काय करणार, जसं वॅर नावाची मी इथे लिस्ट घेतोय आणि समजा या लिस्टमध्ये तुम्हाला ॲड करायचं असेल एखादा एलिमेंट, तर त्यासाठी आपण अपेंड मेथडचा यूज करणार आहे. त्याचा सिंटॅक्स आहे बघा, जसं वॅर डॉट अपेंड लिहायचं आहे तुम्हाला आणि इथे तो एलिमेंट वगैरे पास करायचा आहे जो तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. सो इथे मला पास करायचं आहे, समजा मी राज वगैरे पास करतोय आणि हा जो एलिमेंट आहे हा एंड ऑफ द लिस्टमध्ये ॲड होणार, म्हणजे या साईडला ॲड होणार. इथे इन बिटवीन नाही ॲड होणार. इन बिटवीन जर ॲड करायचं असेल तर त्यासाठी वेगळं फंक्शन आहे जे की आपण लिस्टच्या ट्युटोरियल्समध्ये बघणार. सो जर एंड ऑफ द लिस्ट तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं एखादा एलिमेंट, तर त्यासाठी आपण अपेंड मेथड यूज करणार. आणि आता जर आपण आपल्या लिस्टला प्रिंट केलं, सो प्रिंट करतो मी वॅरला, तुम्हाला काय मिळतंय हे पण आपण बघूया. सो रन करूया, बघूया काय मिळतंय. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतंय, जसं एक एलिमेंट आहे जो की आपल्या लिस्टच्या एंडला ॲड झालेला आहे बघा, जसं राज आपल्या लिस्टच्या एंडला ॲड झालेला आहे. तर आता आपण बघूया की जर एखादा एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करणार, कोणतं मेथड वापरणार, बघूया सर्व डिटेलमध्ये. सो एखादा एलिमेंट जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय करणार हे पण मी तुम्हाला सांगतोय. समजा बघा वॅर नावाची आपल्याकडे एक लिस्ट आहे आणि या लिस्टमधला एलिमेंट तुम्हाला जसं रिमूव्ह करायचं आहे, कोणता पण असू शकतो, तर आपण रिमूव्ह फंक्शनचा इथे यूज करणार. जसं वॅर डॉट रिमूव्ह फंक्शनचा इथे मी यूज करतोय आणि त्या एलिमेंटला जसं मेन्शन करतोय, समजा हा आपला एलिमेंट आहे आणि समजा आपण प्रिंट केलं बघा वॅरला, तर तुम्हाला काय मिळतंय, जसं आपला जो एलिमेंट आहे तो रिमूव्ह करून तुम्हाला मिळणार आहे. सो रन करू, बघूया काय होतंय. बघा आपल्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता तो जो एलिमेंट मी मेन्शन केला होता जसं 1, तो इथे दिसत नाही आहे, म्हणजे तो रिमूव्ह झालेला आहे आपल्या रिमूव्ह मेथडनी. त्याच प्रकारे जसं स्लायसिंग हे खूप महत्त्वाचं आहे बघा, स्लायसिंगवर पूर्ण गेम आहे, सर्व काही बघूया. सो स्लायसिंग ऑफ लिस्ट म्हणजे काय, समजा बघा ही वॅर नावाची आपल्याकडे एक लिस्ट आहे आणि या लिस्टमधलं तुम्हाला काही पोर्शन डिस्प्ले करायचं आहे तुमच्या कन्सोलमध्ये, तर त्यासाठी आपण काय करणार, स्लायसिंगचं यूज करणार. स्लायसिंगसाठी तुम्हाला 2 पॅरामीटर्स जसं मेन्शन करावे लागतात, स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट. याला आपण रेंज वगैरे म्हणू शकतो. त्यासाठी आपण जसं प्रिंट स्टेटमेंटचा यूज करणार, वॅर नावाच्या लिस्टला मेन्शन करणार, स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करणार आणि मेन्शन करणार जसं आपला स्टार्ट
स्टार्ट पॉईंट जो की असणार समजा बघा 1 आणि 1 पासून समजा आपण 3 पर्यंत गेलो तर बघूया आपल्याला कोणते कोणते एलिमेंट्स प्रिंट करून मिळत आहे बघा. सो रन करूया बघूया काय होतं. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळत आहे, 2 एलिमेंट्स मिळत आहे आपल्या जसं लिस्टमधले तुमच्या आउटपुटमध्ये. आपण काय केलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जसं आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट जसं स्लाइस केलं होतं. स्लाइस म्हणजे काय, एक पोर्शन आपण कट केला होता आपल्या लिस्टमधला आणि आपण एक रेंज दिली होती की मला 1 पासून 3 पर्यंत पाहिजे. म्हणजे समजा बघा हा 1th इंडेक्स आहे आणि आपल्याला जसं 3th इंडेक्सपर्यंत पाहिजे होते आपले एलिमेंट्स, बट हा वाला एलिमेंट इन्क्लूड नाही झाला आहे. म्हणजे आपल्या स्लायसिंगमध्ये कसं असते, हा वाला एलिमेंट नेहमी इन्क्लूडिंग असणार आणि हा वाला एलिमेंट जो असतो तो एक्सक्लुडिंग असतो. जर हा वाला एलिमेंट तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी आपण एक मोठं लिहिणार इथे इंडेक्सिंग, जसं आपण 4 लिहिणार. सो रन करूया बघूया काय होतं आहे. आता तुम्हाला जयेश पण तुमच्या आउटपुटमध्ये प्रिंट झालेला असेल तर असं आपण काय करू शकतो, स्लायसिंगनी आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो बघा आपल्या लिस्टमधला कोणता पण पोर्शन. सो आता आपण जसं लिस्ट कॉन्कॅटिनेशनवर फोकस करूया. सो आपल्याकडे वॅर नावाची जसं लिस्ट आहे आणि एक जसं नेक्स्ट लिस्ट आपण इथे जसं क्रिएट करूया जसं var2 नावाची. सो var2 नावाच्या लिस्टमध्ये काही ना काही एलिमेंट जसं मी इथे टाकतोय जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जसं काही पण तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि आता मी काय करतोय थोडं डिटेलमध्ये समजवतोय की स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय. सो एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करतोय बघा जसं C1 नावाचं आणि इज इक्वल टू करतोय बघा जसं var प्लस करतोय बघा जसं आपलं प्लस ऑपरेटरनी याला जॉईन करतोय आणि var2 ला इथे मी जॉईन करतोय जसं var2 ला इथे मी जॉईन करतोय. सो आता जर आपण प्रिंट केलं बघा आपल्या C1 ला तर हे दोन्ही ज्या लिस्ट आहे ह्या कॉन्कॅटिनेट होणार आहे, म्हणजे जुळून जाणार आहे. रन करूया बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळत आहे बघा, दोन्ही लिस्ट ज्या आहेत त्या जॉईन झालेल्या आहेत आपल्या. त्यासाठी आपण काय केलं आहे, इथे आपलं जसं प्लस ऑपरेटरचा यूज केला आहे. त्याआधी मी काय करतो आहे, याला कॉमेंट आउट करतो आहे, जसं मी कॉमेंट आउट करण्याचं विसरलो होतो. आता जर आपण याला रन केलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या दोन्ही लिस्टला जसं आपण कॉन्कॅटिनेट केलं आहे बघा आपल्या प्लस ऑपरेटरनी. सो रन करूया बघूया काय होतं आहे. दोन्ही लिस्ट ज्या आहेत त्या जुडलेल्या आहेत, तुम्ही सर्व काही इथे बघू शकता. जसं बघा ही आपली लिस्ट 1 होती आणि ही आपली जसं लिस्ट 2 होती ज्या की कॉन्कॅटिनेट झाल्या आहे. सो लिस्टला आपण कॉन्कॅटिनेट पण करू शकतो, हे आपण नवीन शिकलो आजच्या सेशनमध्ये. सो आता आपण बघणार आहे काउंट मेथड इन पायथन. var1 नावाची आपल्याकडे एक लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये जसं एलिमेंट्स असतील 1, 2, 2, जसं 2, 2 जसं 4 जसं काही ना काही एलिमेंट्स असतील आपल्या जसं 3 करतोय 3, 4, 5, 65 बघा हे आपले एलिमेंट्स आहे आपल्या var1 नावाच्या लिस्टमध्ये. प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय आणि आता जसं var1 नावाची ही आपली लिस्ट आहे, डॉट करतोय बघा जसं काउंट मेथडचा यूज करतोय. काउंट मेथड तुम्हाला काय देणार आहे, काउंट मेथडनी जसं बघा ही आपली लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये जसं बघा सिमिलर एलिमेंट्स असतील, समजा बघा 2 आपला हा किती वेळा रिपीट झाला आहे, जसं 3 हा आपला किती वेळा रिपीट झाला आहे, तर ते तुम्हाला जसं माहिती करायचं असेल तर आपला काउंट मेथड आहे. काउंट मेथडमध्ये तुम्हाला नंबर टाकायचा आहे जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की तो किती वेळा जसं अपेअर झाला आहे आपल्या लिस्टमध्ये. समजा मला बघायचं असेल की 3 हा किती वेळा अपेअर झाला आहे आपल्या लिस्टमध्ये, तर आपण काय करणार, आपल्या जसं मेथडमध्ये जी की काउंट मेथड आहे तिथे आपण मेन्शन करणार त्या नंबरला. आणि आता जर आपण याला रन केलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला काय मिळतं आहे बघा. सो रन केल्यावर तुम्हाला 4 मिळतं आहे, म्हणजे की जसं आपलं काउंट मेथडनी तुम्हाला मिळून जाणार की तुमच्या लिस्टमध्ये जो डुप्लिकेट एलिमेंट आहे किंवा तो किती टाइम्स अपेअर झालेला आहे तो एलिमेंट, तर त्यासाठी आपण काउंट मेथडचा यूज करणार. तुम्हाला मिळून जाणार की हा जो एलिमेंट आहे हा 4 टाइम्स झाला आहे किंवा हा जो एलिमेंट आहे हा 3 टाइम्स झालेला आहे. जसं बघा हा 3 टाइम्स झालेला आहे, जसा हा 4 टाइम्स झालेला आहे आणि हा जो 2 वाला एलिमेंट आहे हा 2 टाइम्स झालेला आहे रिपीट. तो ॲक्सेस करण्याचे 2 मेथड्स आहे बघा आपल्या पायथनमध्ये. सर्वात पहिलं आहे बघा जसं इंडेक्सिंग, नंतर आहे बघा जसं स्लायसिंग. सो इंडेक्सिंगने आपण काय करतो आणि स्लायसिंगने कसे आपण आपले एलिमेंट्स ॲक्सेस करतो हे आपण बघूया. सर्वात पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण इंडेक्सिंग केव्हा यूज करतो. समजा तुम्हाला एक सिंगल एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे आपल्या लिस्टमधला, तेव्हा आपण इंडेक्सिंगचा यूज करतो. आणि जर तुम्हाला एखादं पोर्शन वगैरे ॲक्सेस करायचं आहे आपल्या लिस्टमधलं किंवा त्याला आपण असं ग्रुप वगैरे पण म्हणू शकतो, जर तुम्हाला हे ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपण स्लायसिंग वापरतो. हे सर्व काही आपण बघूया 1 बाय 1. हे दोन्ही मेथड्स आपण बघणार की आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स कसे ॲक्सेस करतो. सुरुवात करूया. सर्वात पहिले जसं आपण काय म्हणणार, जसं एक var नावाची लिस्ट आहे आपल्याकडे आणि या लिस्टला तुम्ही बघा, ऑब्झर्व करा की या लिस्टमध्ये कसे कसे एलिमेंट्स आहे. सर्वात पहिले इंटिजर व्हॅल्यू आहे, नंतर फ्लोट व्हॅल्यू आहे, नंतर एक कॉम्प्लेक्स व्हॅल्यू आहे, नंतर जसा एक स्ट्रिंग आहे, नंतर एक इंटिजर व्हॅल्यू, नंतर वापस एक स्ट्रिंग. म्हणजे डिफरंट टाईप्सचे एलिमेंट्स आहे बघा आपल्या या var नावाच्या लिस्टमध्ये. आणि आता मी तुम्हाला समजवतोय बघा
इंडेक्सिंग, की इंडेक्सिंग कशी फॉलो होते आपल्या लिस्टमध्ये सर्व काही बघूया. सर्वात पहिले मी तुम्हाला पॉझिटिव्ह इंडेक्सिंग समजवतोय, जी की 0 पासून स्टार्ट होते. सो इंडेक्सिंग शिकण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की इंडेक्स म्हणजे काय आपल्या पायथनमध्ये. समजा बघा, हा जो 14 एलिमेंट आहे हा आपल्या लिस्टमध्ये तर आहे, बट कोणत्या स्पेसिफिक पोझिशनला आहे हे डिफाईन करतं बघा इंडेक्स. म्हणून इंडेक्सिंग महत्त्वाचे आहे आपल्या पायथनमध्ये. सो इंडेक्स तुम्हाला कळलं आणि आता मी तुम्हाला समजवतोय की पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये डिफरन्स काय. सर्वात पहिले हा जो 14 हा जो एलिमेंट आहे बघा आपला, जसं फर्स्ट एलिमेंट आहे आपल्या लिस्टमधला, याला 0th इंडेक्सवर जसं मेन्शन केलं जाणार आहे. नंतर हा जो आपली फ्लोट व्हॅल्यू आहे याला 1th इंडेक्सला मेन्शन केलं जाणार आहे. म्हणजे आपली जी इंडेक्सिंग आहे, जसं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे आपल्या लिस्टमध्ये, ती फॉलो होते बघा जसं लेफ्ट टू राईट. आणि जसं बघा 0th इंडेक्सला आहे बघा आपला जसं हा वाला एलिमेंट, नंतर 1th इंडेक्सला आहे आपली फ्लोट व्हॅल्यू, 2th इंडेक्सला आहे जसं आपली कॉम्प्लेक्स व्हॅल्यू, नंतर जसं 3rd इंडेक्सला आहे आपली एक स्ट्रिंग, 4th इंडेक्सला आहे आपले एक जसं इंटिजर व्हॅल्यू, नंतर 5th इंडेक्सला आपले एक वापस स्ट्रिंग आहे. सो याला म्हणतात बघा पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, जी की बघा 0 पासून स्टार्ट होते आणि 0th पोझिशनला आपला हा वाला एलिमेंट असणार, नंतर 1th पोझिशनला हा, नंतर हळूहळू हे चालत जाणार. सो याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो बघा पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, जी की आपली लेफ्ट टू राईट असते. सो आता आपण शिकणार आहे निगेटिव्ह इंडेक्सिंग आपल्या पायथनमध्ये. सो निगेटिव्ह इंडेक्सिंग जे आहे ती स्टार्ट होते बघा आपला जो एंडवाला एलिमेंट आहे आपल्या लिस्टमध्ये, त्यापासून ती स्टार्ट होते आणि हा जो एंडवाला एलिमेंट आहे याला इंडेक्स देण्यात येईल बघा जसं -1, आणि त्या आधीचा जो आहे एलिमेंट त्याला इंडेक्स देण्यात येईल जसं -2. सो हे आपण आता बघूया. सो निगेटिव्ह इंडेक्सिंग कशी फॉलो होते आपल्या पायथनमध्ये. सो ही फॉलो होते बघा जसं राईट टू लेफ्ट. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा वाला जो एलिमेंट आहे जसं राज, याला इंडेक्स देण्यात येईल बघा जसं -1. सो -1 नंतर -2 नंतर -3 नंतर -4 नंतर -6 नंतर -6 नंतर -7 नंतर -8 पण येऊ शकते. जेवढे एलिमेंट्स असतील तेवढं हे येऊ शकतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर 0 पासनं इंडेक्सिंग चालू झाली तर ती पॉझिटिव्ह इंडेक्सिंग असते, जर -1 पासनं ती झाली तर त्याला आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणतो. सो आता तुम्हाला 2 प्रकार कळालेत बघा आपल्या इंडेक्सिंगचे, जसं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग. सो इंडेक्सिंगच्या सहारे आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स ॲक्सेस करू शकतो. आता आपण सर्व काही डिटेलमध्ये बघूया, थोडं समोर जाऊया. तुम्हाला 2 प्रकार कळाले बघा आपल्या इंडेक्सिंगचे, जसं निगेटिव्ह इंडेक्सिंग आणि पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थोडंफार. आणि आता आपण समोर जाऊया. सो तुम्हाला तुमच्या लिस्टमधलं सिंगल एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठी आपला एक सिंटॅक्स आहे. जसं बघा तुम्हाला व्हेरिएबल नेम मेन्शन करायचं आहे, नंतर स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करायचा आहे, नंतर तुम्हाला इंडेक्स पण मेन्शन करायचं आहे. की समजा मला 3th इंडेक्सवाला एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करणार, इथे इंडेक्सच्या जागी 3 मेन्शन करणार. व्हेरिएबल नेम जसं नाही दिलं तरी चालते, आपण आपल्या लिस्टचं नाव दिलं तरी चालते. जसं बघा ही आपली वॅर नावाची लिस्ट आहे. सो वॅर नंतर स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या अंदर समजा 3 टाकलं तरी तुमचा एलिमेंट तुमचा ॲक्सेस होऊन जाणार, जो की एक स्ट्रिंग आहे बघा. आणि आता आपण काय करूया, थोडेफार एक्झाम्पल्स घेऊया आणि समजूया की आपण जसं एलिमेंट्स कसे ॲक्सेस करतो, जसं आपला सिंगल एलिमेंट्स कसा आपण ॲक्सेस करतो आपल्या लिस्टमधला. सो इथे काही एक्झाम्पल्स आहेत. समजा आपण वॅर ऑफ 0 केलं तर तुम्हाला 14 हा वाला एलिमेंट मिळणार आहे आपल्या पायथनमध्ये. जर वॅर ऑफ 1 केलं, जसं 1th इंडेक्सवाला आपल्याला एलिमेंट हवा, जी की एक फ्लोट व्हॅल्यू आहे, ती तुम्हाला मिळून जाणार, जी की 1.5 आहे. समजा वॅर ऑफ -2 केलं तर तुम्हाला जसं इथे बघायचं आहे, थोडीफार असं इमॅजिन करायचं आहे नंबर लाईन, की निगेटिव्ह इंडेक्सिंग आणि पॉझिटिव्ह इंडेक्सिंगमध्ये जसं हे समजून घ्यायचं आहे की कुठून निगेटिव्ह इंडेक्सिंग चालू होणार, कुठून पॉझिटिव्ह इंडेक्सिंग चालू होणार, जे की आत्ताच आपण आधी पाहिलं. सो -2 आलं आहे म्हणजेच काय, निगेटिव्ह इंडेक्सिंग. आणि निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये हा जो -2 वाला जो इंडेक्स आहे यावर 45 असणार, तर आपल्याला हा वाला एलिमेंट ॲक्सेस होऊन जाणार. त्याच प्रकारे समजा आपण वॅर ऑफ 3 केलं तर आपल्याला एक स्ट्रिंग जी आहे ती मिळून जाणार आपल्या आउटपुटमध्ये. जर वॅर ऑफ -4 केलं तर बघा जसं हा कॉम्प्लेक्स व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला मिळणार आहे. जर वॅर ऑफ 5 केलं तर बघा आपल्याला राज मिळणार आहे आपल्या आउटपुटमध्ये. सो आजच्या सेशनमध्ये हे पाहिलं आणि हे आपण प्रॅक्टिकल आपल्या पायचाममध्ये बघूया, तेव्हा तुम्हाला हे कळणार की आपण सिंगल एलिमेंट कसा ॲक्सेस करतो आपल्या लिस्टमधला. सो हे सर्व काही आपण करू शकतो. आणि जसं बघा मी इथे वॅर ऑफ -1 केलं
तर आपल्याला राज मिळणार, बट var of 5 केलं तरी पण आपल्याला राज मिळणार आहे. म्हणजेच की झालेलं काही असं आहे की आपला हा जो एक एलिमेंट आहे याला आपण 2 इंडेक्सनी पण फाइंड करू शकतो. जसं -1 टाकलं तरी आपल्याला हाच एलिमेंट मिळणार आणि 5 टाकलं तरी आपल्याला हाच एलिमेंट मिळणार आहे. सो असं आपण करू शकतो. आणि आता आपण आपल्या पायचार्टमध्ये जाऊया. सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवतोय. सो जसं आपण आपल्या पायचार्टमध्ये आलोय तर बघा ही आपली var नावाची लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये काही ना काही एलिमेंट्स आहे. समजा मला हा वाला एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर मी काय करणार, इंडेक्सिंगचा यूज करणार. हा वाला एलिमेंट असतो बघा आपला 0th इंडेक्सला आणि हा वाला जो एलिमेंट असतो आपला हा 1th इंडेक्सला असतो. मी काय करणार, प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय. var नावाच्या लिस्टला इथे जसं आपण मेन्शन करूया, नंतर जसं आपल्या इंडेक्सला मेन्शन करणार जो की आहे 1. आणि आता जर आपण याला रन केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला आपला एलिमेंट ॲक्सेस होऊन जाणार. त्याच प्रकारे समजा मी इथे var of 2 केलं किंवा जसं var of -1 केलं तर बघूया आपल्याला कोणता एलिमेंट मिळतोय. सो var of -1 केलं तर आपला मिळणार आहे बघा जसं राज मिळणार आहे जी की एक स्ट्रिंग आहे. त्याच प्रकारे समजा आपण -5 केलं तरी चालते किंवा -2 केलं तरी चालते. बघूया आपल्याला कोणता एलिमेंट मिळतोय. सो var of -2 समजा आपण केलं तर आपल्याला मिळणार आहे बघा जसं आपलं कॉम्प्लेक्स व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे जी की 4 + 5 जे आहे. जर तुम्हाला सिंगल एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तुमच्या लिस्टमधला त्यासाठी आपण जसं यूज करतो इंडेक्सिंग. बट जर तुम्हाला एखादा पोर्शन वगैरे एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तुमच्या लिस्टमधला त्यासाठी आपण यूज करतो जसं स्लायसिंग. सो स्लायसिंग ही आपली जसं पॉवरफुल टेक्निक आहे. आणि स्लायसिंगनी काय होते, स्लायसिंग क्रिएट करते बघा न्यू लिस्ट. आणि असं नाही करत की तुमच्या ओरिजिनल लिस्टमध्ये काही ना काही जसं मॉडिफिकेशन वगैरे करेल. हे क्रिएट करतं बघा न्यू लिस्ट आणि ती जी न्यू लिस्ट असेल ही सबसेट असेल बघा आपल्या ओरिजिनल लिस्टची. आणि आता आपण जसं पूर्ण डिटेलमध्ये याचा सिंटॅक्स वगैरे बघूया. सो याचा सिंटॅक्स वगैरे असा आहे, तुम्हाला आपल्या जसं ओरिजिनल लिस्टचं नाव मेन्शन करायचं आहे, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये जसं 3 पॅरामीटर्स इथे आपण पास करणार. जसं आहे स्टार्ट, नंतर आहे स्टॉप, नंतर आहे जसं स्टेप. सो आपण 1 बाय 1 समजूया. जसं तुम्ही काय करा, इमॅजिन करा की इथे आपली var नावाची लिस्ट आहे आणि यानेच मी तुम्हाला जसं स्टार्ट समजून सांगणार, नंतर स्टॉप, नंतर स्टेप आहे आपलं. सो var नावाची ही लिस्ट आहे आणि इथे इंडेक्सेस मेन्शन केलेले आहे मी. इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स म्हणजे अशी पोझिशन ज्या पोझिशनवर आपला जसं एलिमेंट असेल. समजा 0th पोझिशनवर आपला हा वाला एलिमेंट आहे, 1th पोझिशनवर जसं आपला हा वाला एलिमेंट आहे, 2th पोझिशनवर आपला जसं हा वाला एलिमेंट आहे, याला म्हणतात बघा इंडेक्स. आणि जसं आपण हे आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलंच आहे. सो स्टार्ट आणि स्टॉप आता मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. समजा मला बघा हा एवढा पोर्शन ॲक्सेस करायचा असेल आपल्या लिस्टमधला, त्यासाठी आपण काय करणार, एक रेंज सेट करणार की मला इथून तर इथपर्यंत जायचं आहे. समजा बघा इथून तर मला इथपर्यंत जायचं आहे. सो मी काय करणार, स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट मेन्शन करणार. सो यासाठी आपला स्टार्ट पॉईंट झाला बघा 2 आणि एंड पॉईंट झालेला आहे बघा जसा आपला 6. तर म्हणजे आपला हा वाला पोर्शन ॲक्सेस होऊन जाणार. तर आपण काय करणार, स्टार्ट पॉईंट आणि जसं एंड पॉईंट काय करणार आहे मेन्शन करणार आहे. जसं आपलं बघा ही झाली स्टार्ट पॉईंट आणि हा झाला आपला जसं एंड पॉईंट. एंड म्हणजेच याला आपण म्हणतो स्टॉप. आणि आता आपण बघूया जसं स्टेप म्हणजे काय. सो स्टेप म्हणजे काय, जसं बघा ही आपली var नावाची लिस्ट आहे आणि मला या लिस्टमधले कोणते कोणते एलिमेंट्स हवे आहे. जसं बघा 10 हवा आहे, 30 हवा आहे, 50 हवा आहे, जसं 70 हवा आहे आणि 90 हवा आहे. याचा अर्थ काय की मला एक एक एलिमेंट स्किप करून मला जसं एलिमेंट्स हवे आहे आपल्या लिस्टमधले. त्यासाठी आपण काय करणार, स्टेप मेन्शन करणार. सो स्टेप इथे किती मेन्शन करावे लागेल आपल्याला 2. सो इथे आपण जेव्हा स्टेप = 2 मेन्शन करणार तेव्हा तुम्हाला एक एक एलिमेंट स्किप करून तुम्हाला जसं नेक्स्ट एलिमेंट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जी लिस्ट ऑब्टेन होणार आहे ती आपली अशी असणार, जसं त्या लिस्टमध्ये एलिमेंट्स असतील जसं 10, नंतर असेल बघा 30, नंतर असेल बघा जसं 50, नंतर असेल बघा जसं 70, नंतर असेल बघा 90. म्हणजे एक एक एलिमेंट आपण स्किप केला आहे. सो स्टेप म्हणजे आपण याला जम्प पण म्हणू शकतो किंवा इन्क्रीमेंट पण म्हणू शकतो बिटवीन द एलिमेंट्स. सो आता आपण पूर्ण डिटेलमध्ये स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप हे जे पॅरामीटर्स आहे हे समजले. आणि आता आपण जसं प्रॅक्टिकल बघूया. मी तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे जसं समजावण्याचा प्रयत्न करतोय. बघा जसं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे की आपण जसं 2th इंडेक्सपासनं तर 5th इंडेक्सपर्यंत आपल्या var नावाच्या लिस्टमधले एलिमेंट ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे की 2th इंडेक्स आहे बघा आपला हा आणि 5th इंडेक्सपर्यंत आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स. सो इथे मी काय करतो आहे, प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतो आहे. स्लाइस 1ला इथे मी प्रिंट करतो आहे आणि आता रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे तुमच्या आउटपुटमध्ये बघा हे एलिमेंट्स मिळत आहे. जसं आपण ॲक्सेस केलं तर
2 पासनं तर 5 पर्यंत, बट आपला हा वाला एलिमेंट आलेला नाही आहे जो की आहे बघा 60. सो हे आपण समजून घेऊया की आपला 60th एलिमेंट का बरं नाही आला आहे आपल्या जसं कन्सोलमध्ये. सो तुम्हाला स्लायसिंगमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो हा वाला एलिमेंट असतो हा नेहमी इन्क्लुडिंग असतो आणि हा वाला जो एलिमेंट असतो हा नेहमी एक्सक्लुडिंग असतो. जर हा वाला एलिमेंट तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करणार, एक इंडेक्स जास्त लिहिणार. म्हणजे समजा मी इथे 6 लिहिलं तर मला हा वाला एलिमेंट आपला जसं ॲक्सेस होऊन जाणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, आपला 60 पण तुमच्या कन्सोलमध्ये प्रिंट होऊन जाणार आहे. सो हे तुम्हाला कळालं आणि आता आपण आपलं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्याआधी मी याला काय करतो आहे, जसं आपलं याला कॉमेंट आउट करतो आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं आहे बघा, इथे काहीच नाही दिलं आहे. जसं आपली स्टार्ट व्हॅल्यू जी आहे ती डिफॉल्ट काहीच नाही दिली आहे, जसं इथे एम्प्टी ठेवलेली आहे. आणि एंड व्हॅल्यू जसं आपली स्टॉप व्हॅल्यू जी आहे ती आहे बघा 4. सो म्हणजे आपण 0 पासनं 4th पर्यंत जाणार. सो एम्प्टी सोडलं याचा अर्थ काय की आपण जसं 0 पासनं 0th इंडेक्सपासनं 4th इंडेक्सपर्यंत जाणार. सो आपल्याला ॲक्सेस होणारं जी लिस्ट आहे आपली ती एवढी असणार आहे, जसं 10, 20, 30 आणि 40. सो हे तुम्हाला कळालं असेल कारण की हा वाला जो एलिमेंट असतो तो एक्सक्लुडिंग असतो. सो प्रिंट करतो आहे बघा, मी इथे प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतो आहे आणि स्लाइस 2ला मी इथे प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, 10 एलिमेंट्स जसं 10, 20, 30 आणि 40. सो हे एलिमेंट्स तुमच्या कन्सोलमध्ये प्रिंट झालेले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जसं बघा इथे आपलं जसं आपण काहीच नाही लिहिलं तरी हे डिफॉल्ट 0 असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिफॉल्ट हे 0 इंडेक्स असतं आणि 0पासनं आपण जातो आहे बघा जसं 4th इंडेक्सपर्यंत. आणि 4th वाला इंडेक्स जो आहे तो इन्क्लूड नाही होणार आहे. जर तो इन्क्लूड करायचा असेल तर इथे आपल्याला 5 लिहावं लागणार आहे. सो हे तुम्हाला कळालं. जसं बघा सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व केल्यानंतर जसं आपला थर्ड क्वेश्चन आहे की 6पासनं जसं आपल्याला जायचं आहे, जसं 6 वाली ही जी स्टार्ट व्हॅल्यू आहे ही आपण मेन्शन केली, बट एंड व्हॅल्यू इथे मेन्शन केलेली नाही आहे. जो मेन्शन केलेली नाही आहे म्हणजे जसं बघा ही आपलं जाणार आहे एंडपर्यंत. म्हणजे जर आपण 6 वाली स्टार्ट पोझिशन मेन्शन केलेली आहे आणि एंडवाली व्हॅल्यू आपण मेन्शन केलेली नाही आहे, याचा अर्थ काय, ही डिफॉल्ट असते बघा पूर्ण लिस्ट. डिफॉल्ट असते पूर्ण लिस्ट. 6पासनं आपली पूर्ण लिस्ट येणार आहे तुमच्या आउटपुटमध्ये. सो बघा तुम्हाला काय मिळतं आहे, जसं 6वाला हा इंडेक्स आहे, 6पासनं तर पूर्ण लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एवढे एलिमेंट्स तुम्हाला मिळणार आहे बघा. सो आता जर आपण प्रिंट केलं बघा आपल्या स्लाइस 3ला, प्रिंट करतो आहे मी ते जसं आपल्या स्लाइस 3ला. आता रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळणार, 4 एलिमेंट्स तुम्हाला मिळणार आहे. जसं इथे 3 एलिमेंट्स यावेळेस नाही आले, 4 एलिमेंट्स मिळालेले आहे. 70, 80 आणि 90 आणि 100 बघा 4 एलिमेंट्स तुमच्या आउटपुटमध्ये आलेले आहेत. आणि आता आपण जसं समजणार आहे की जर आपण दोन्ही व्हॅल्यू नाही दिल्या, जसं एम्प्टी दिल्या बघा, आपल्या वार नावाची ही आपली लिस्ट आहे आणि दोन्ही जसं आपलं स्टार्ट पॉईंट आहे आणि एंड पॉईंट आहे, दोन्हीला आपण जसं काहीच नाही दिलं आहे, एम्प्टी दिलं आहे, तर तुम्हाला आता काय मिळणार ते पण आपण बघूया. जसं प्रिंट करतो आहे मी इथे जसं आपल्या स्लाइस 4ला. आणि आता जर आपण याला रन केलं तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये काय मिळतं आहे बघूया. सो तुम्हाला पूर्ण लिस्ट प्रिंट करून मिळालेली आहे. सो आपण जर काहीच नाही दिलं तर हे डिफॉल्ट काय असतं बघा, हे डिफॉल्ट 0 असतं आणि हे डिफॉल्ट एंड असतं. म्हणजे तुम्हाला तुमची पूर्ण लिस्ट ॲक्सेस होऊन जाणार. त्याच प्रकारे जसं आहे आपलं जसं स्लाइस 5 आहे ते आपण समजून घेऊया. सो स्लाइस 5मध्ये काय आहे, स्लाइस 5मध्ये जसे बघा इथे जसं आपली स्टेप मेन्शन केलेली आहे. स्टेप पण आपण समजून घेऊया की स्टेप म्हणजे काय. सो स्टेप म्हणजे मी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये किंवा जसं आधीच 5 मिनटं आधी मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की स्टेप म्हणजे जंप. सो जंप इथे यांनी मेन्शन केलं आहे. सर्वात पहिले आपण डिकोड करणार की जसं सर्वात पहिले यांनी एम्प्टी ठेवलं आहे बघा, जसं स्टार्ट पॉईंट पण मेन्शन नाही केलं आहे आणि एंड पॉईंट पण मेन्शन नाही केलं आहे. म्हणजेच की तुमची पूर्ण लिस्ट ॲक्सेस होणार आहे. बट यांनी इथे काय केलं आहे, 2 ठेवलं आहे. 2 म्हणजे एक एक एलिमेंट स्किप करून तुम्हाला एलिमेंट्स मिळणार आहे तुमच्या आउटपुटमध्ये. सो 10 मिळणार, नंतर एक एलिमेंट स्किप होणार, नंतर 30 मिळणार, नंतर एक एलिमेंट स्किप होणार, नंतर 50 मिळणार, नंतर एक एलिमेंट स्किप होणार, नंतर जसं 70 मिळणार, नंतर एक एलिमेंट स्किप होणार, नंतर 90 मिळणार आहे तुमच्या आउटपुटमध्ये. जर आपण इथे प्रिंट केलं बघा जसं आपल्या स्लाइस 5ला, तर बघूया काय होतं आहे रन करून. त्याआधी मला जसं याला कॉमेंट आउट करावं लागणार
असणारच आहे. सो आता आपण याला रन करूया, बघूया काय होतं आहे. रन केल्यावर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला मिळालेले आहे आउटपुटमध्ये एलिमेंट जे की आहे बघा 1 एलिमेंट स्किप करून सगळे आलेले आहेत. जसं 10 नंतर 30 नंतर 50 नंतर 70 नंतर 90 आलं आहे. जर 3 केला आपण इथे आपली स्टेप तर बघूया काय होतं आहे. सो इथे मी आपली जी स्टेप आहे ती 3 करतो आहे. सो 3 केल्यावर तुमचे जे एलिमेंट्स आहे ते ॲक्सेस कसे होणार आहे. 2 एलिमेंट स्किप करून तुम्हाला एलिमेंट मिळणार आहे. जसं 10 नंतर तुम्हाला 40 मिळणार, नंतर 40 नंतर तुम्हाला 70 मिळणार, 70 नंतर तुम्हाला 100 मिळणार आहे तुमच्या आउटपुटमध्ये. रन करूया, बघूया काय होतं. बघा तुम्हाला एलिमेंट्स आलेले आहेत. जसं 10 नंतर 40 नंतर 70 नंतर 100 म्हणजे 2 एलिमेंट स्किप करून तुम्हाला समोरचा एलिमेंट मिळालेला आहे. असं आपण स्लायसिंग करतो. सो हे तुम्हाला कळलं. आणि आता आपण काय करणार, जसं बघा एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, ते आपण समजून घेऊया. जसं बघा आपल्याला काय दिलेलं आहे. बघा आपल्याला 2 म्हणजे पूर्ण लिस्ट आपण ॲक्सेस केलेली आहे, कारण की इथे एम्प्टी म्हणजे इथे काहीच जसं स्टार्ट आणि एंड पॉईंट मेन्शन केला नाही आहे. बट इथे -1 टाकलं आहे. सो -1नी काय होणार, तुम्हाला जसं रिव्हर्स ऑर्डरमध्ये तुमची लिस्ट जी आहे ती प्रिंट करून मिळणार आहे तुमच्या कन्सोलमध्ये. सो -1नी काय होणार, -1 आपण टाकलं आहे म्हणजेच की निगेटिव्ह इंडेक्सिंग. म्हणजेच की बघा आपली जी लिस्ट आहे ती ॲक्सेस कशी होणार, रिव्हर्स ऑर्डरने होणार. पहिले तुम्हाला 100 येणार, नंतर 90 नंतर 80 नंतर 70 नंतर 60 नंतर 50 नंतर 40 नंतर 30 नंतर 20 नंतर 10. सो या वेमध्ये तुम्हाला तुमची लिस्ट आहे ती ॲक्सेस होऊन जाणार. सो आता जर आपण याला रन केलं, समजा बघा प्रिंट करतोय मी इथे स्लाइस 6ला प्रिंट करतोय बघा जसं आपल्या स्लाइस 6ला. आणि आता जर आपण रन केलं तर बघा काय मिळतं तुमच्या कन्सोलमध्ये. बघा तुम्हाला लिस्ट आलेली आहे बट रिव्हर्स ऑर्डरमध्ये प्रिंट झालेली आहे. जसं 100 आधी आला, नंतर 90 नंतर 80, जसं बघा पूर्ण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिस्ट तुम्हाला मिळालेली आहे. त्याच प्रकारे समजा बघा आपण -2 केलं, -1च्या जागी आपण -2 केलं, तुम्हाला काय मिळणार, रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिस्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. बट काय होणार की जसं एक एलिमेंट स्किप करून तुम्हाला मिळणार आहे. जसं 100 मिळणार, नंतर 80 मिळणार, नंतर जसं 60 मिळणार, नंतर जसं 40, नंतर जसं 20. सो रन करूया, बघूया काय होतं. एक एलिमेंट स्किप करून तुम्हाला जसं रिव्हर्स ऑर्डरमध्ये तुमचे एलिमेंट प्रिंट करून मिळणार आहे. सो असं आपण जसं स्लाइस करू शकतो. सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहिलं. असं बघा आपली लिस्ट आहे आणि त्या लिस्टची जर आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची असेल तर आपण कोणती मेथड यूज करतो, कोणतं फंक्शन यूज करतो, त्यावर पूर्ण आपलं सेशन असणार आहे. सो लेंथ काय असते बघा आपल्या लिस्टमधली. जसं लिस्टची लेंथ म्हणजे काय, सर्वांना हा प्रश्न पडला असेल. सो लिस्टची लेंथ म्हणजे लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहे याला म्हणतात बघा लिस्टची लेंथ. आणि ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जसं यूज करतो बघा लेंथ फंक्शन. सर्व काही डिटेलमध्ये बघूया. सर्वात पहिले मी काय करतोय, जसं एक वॅर नावाची एक लिस्ट वगैरे क्रिएट करतोय. त्यामध्ये जसं बघा आपले एलिमेंट्स असतील, सर्वात पहिले इंटिजर घेतोय, नंतर जसं एक फ्लोट व्हॅल्यू घेतोय, नंतर आपण काय घेऊया, जसं एक स्ट्रिंग घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण घेऊ शकता. आणि नंतर बघा वापस एखादा समजा कॉम्प्लेक्स नंबर घेतला तरी चालतो. 5+ जसं मी काय करतो 5J करतोय. आणि नंतर जसं कॉमा करतोय, वापस एखादी स्ट्रिंग वगैरे घेतली तरी चालते. बघा ही आपली एक लिस्ट आहे. आणि समजा मला कॅल्क्युलेट करायचे असतील की या लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर त्यासाठी मी काय करतोय, मी यूज करतोय बघा लेंथ फंक्शन. आपल्याकडे एक इनबिल्ट फंक्शन आहे आपल्या पायथननी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, तेच मी इथे यूज करतोय. सो प्रिंट करतोय. सो इथे डबल कोट्समध्ये करतोय की जसं लेंथ ऑफ अ लिस्ट, जसं ऑफ द लिस्ट. आणि जसं काय करतोय, जसं सेमिकोलन नाही कोलन देतोय. आणि इथे प्रिंट करतोय कॉमा देऊन. जसं लेंथ फंक्शनचा आपण इथे यूज करूया, जसं लेंथ फंक्शनचा आपण यूज करूया. नंतर वॅरला पास करतोय जी की आपली लिस्ट आहे. आणि आता जर आपण रन केलं तर तुम्हाला काय मिळतं आहे, लेंथ ऑफ अ लिस्ट मिळतं आहे. स्टुडंट्स तुम्हाला काय मिळतं आहे, लेंथ ऑफ अ लिस्ट. सो तुम्ही इथे बघू शकता की आपल्या लिस्टची लेंथ किती आहे, जी की आहे 5. म्हणजे 5 एलिमेंट्स आहे आपल्या लिस्टमध्ये. तुम्ही सर्व बघू शकता. सर्वात पहिले आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार. बघा वॅर नावाची आपली लिस्ट आहे. यामध्ये जसं एक इंटिजर आहे, एक फ्लोट व्हॅल्यू आहे, एक जसं स्ट्रिंग आहे, एक जसं कॉम्प्लेक्स नंबर आहे, एक जसं वापस स्ट्रिंग आहे. म्हणजे 1 2 3 4 5. जसं तुम्ही इथे बघू शकता की आपल्या लिस्टमध्ये 5 एलिमेंट्स आहे. आणि आपल्याला लेंथ फंक्शनने ते कॅल्क्युलेट करून मिळालेलं आहे. जसं बघा हा आता आपला फर्स्ट वे झाला टू फाइंड आउट लेंथ ऑफ अ लिस्ट. बट आणखी कोणता वे आहे का आपल्याकडे की जसं आपण आपलं जसं लेंथ फाइंड आउट करणार युजिंग काही वेगळं जसं प्रोग्राम वगैरे लिहून काही आपण करू शकतो का, तर यस आपल्याकडे एक दुसरा वे आहे. त्यासाठी आपण काय करणार, जसं इथे मी याला कॉमेंट आउट करतोय आणि इथे बघा यूज करतोय. जसं काय करतोय, एक व्हेरिएबल मी काय करतोय असाइन करतोय आणि इनिशियलाइज
करतोय बाय 0. सो काउंट व्हेरिएबल मी इथे काय केलेलं आहे, असाइन केला आहे आणि त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज केली बघा 0. सो फॉर लूपचा यूज करतोय, फॉर आयटम इन करतोय बघा, आपली जसं वॅर नावाची लिस्ट आहे, जसं कोलन देतोय, एंटर करतोय आणि आपला काउंट नावाच्या व्हेरिएबलला मी इथे इन्क्रीमेंट करतोय. सो इज इक्वल टू 1 करतोय आणि आता काय करतोय, सो फॉर लूपच्या बाहेर मी इथे प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय, जसं लिहितोय बघा, जसं लेंथ ऑफ अ लिस्ट, जसं लेंथ ऑफ अ लिस्ट इज करतोय, जसं कोलन देतोय आणि आता मी काय करतोय बघा, थोडं डिटेलमध्ये समजा, जसं कॉमा करतोय आणि काउंटला जसं मी ते इनिशियलाइज केलं होतं त्याला मी इथे असाइन करतोय. सो आता जर आपण रन केलं तर तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये काय मिळणार, लेंथ ऑफ अ लिस्ट इज 5 मिळणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही इथे बघू शकता बघा, तुम्हाला काय मिळतंय, लेंथ ऑफ अ लिस्ट इज 5 आलेला आहे. सो असं आपण करू शकतो बघा. झालेलं काही असं आहे, सिम्पल आणि इझी वेमध्ये बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण काय केलेलं आहे. आपण सर्वात पहिले एक लिस्ट वगैरे काय केली, असाइन केली, त्याला बघा वॅर व्हेरिएबलने मी असाइन केलं आहे आणि ही आपली लिस्ट आहे ज्यामध्ये 5 एलिमेंट्स आहे. सो काय केलं आपण, जसं काउंट व्हेरिएबल जसं इथे इनिशियलाइज केला बाय 0 आणि नंतर फॉर लूपने आपण काय केलं, प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट केलं. आपल्या जसं वॅर नावाची लिस्ट आहे त्यामधले प्रत्येक एलिमेंटला आपण व्हिजिट केलं आणि किती वेळा इटरेशन्स पास झाली, जेवढे एलिमेंट्स यामध्ये आहेत तेवढे इटरेशन्स पास केले आणि तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक इटरेशनसाठी आपल्या काउंटची व्हॅल्यू मी इथे इन्क्रिमेंट केली आहे बघा. जसं काय झालं की बघा, सर्वात पहिले आपण या एलिमेंटला व्हिजिट केलं, व्हिजिट केल्यावर इथे काउंटची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रिमेंट झाली बाय 1. त्याच प्रकारे आपण नेक्स्ट एलिमेंटला व्हिजिट केलं, नंतर वापस आपल्या काउंटची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रिमेंट झाली बाय 1. नंतर आपण या एलिमेंटला व्हिजिट केलं, नंतर बघा हे असं होत होत आपण जसं लास्टपर्यंत पोहोचलो आणि इथे पोहोचल्यानंतर आपली जी एंडवाली व्हॅल्यू होती ती होती बघा 5, कारण की आपण 5 इटरेशन्स पास केले, कारण की आपल्या लिस्टमध्ये 5 एलिमेंट्स आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही बघा जसं शेवटची इटरेशनवाली व्हॅल्यू होती आणि ही असाइन झाली आहे बघा इथे. म्हणून आपल्याला काय मिळतं आहे, सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे, जसं इथे आपण एकदा रन करूया, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला इथं काय मिळतं आहे, लेंथ ऑफ अ लिस्ट इज 5, म्हणजे की तुमच्या लिस्टमध्ये जे एलिमेंट्स आहे ते 5 एलिमेंट्स आहे. सो असं पण आपण करू शकतो बघा. मी 2 वेज तुम्हाला सांगितले की या वेमध्ये तुम्ही काय करू शकता, लेंथ जसं फाइंड आउट करू शकता आपल्या लिस्टची. अपेंड मेथड इन पायथन. अपेंड मेथडने काय होते, अपेंड मेथड आपण केव्हा यूज करणार, जसं लिस्टमध्ये आणि सर्व काही डिटेलमध्ये आपण समजूया. सर्वात पहिले डेफिनेशन वगैरे आपण वाचून घेऊया की जसं अपेंड मेथडने काय होते. तसं पहिले डेफिनेशन वाचून घेऊया, नंतर मी तुम्हाला जसं आपल्या मराठी भाषेमध्ये सांगतोय की अपेंड मेथडने काय होते. सो बघा इथे जसं इन पायथन द अपेंड मेथड इज यूज्ड टू ॲड ॲन एलिमेंट ॲट द एंड ऑफ अ लिस्ट. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की समजा बघा एखादी लिस्ट वगैरे असेल आपली, समजा बघा ही एखादी लिस्ट असेल आपली आणि या लिस्टमध्ये समजा मला ॲड करायचा आहे एखादा एलिमेंट बट ॲट द एंड ऑफ अ लिस्ट. तर त्यासाठी आपण काय करणार, अपेंड मेथडचा यूज करणार. अपेंड मेथडने काय होते, समजा मला एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल तर तो एलिमेंट ॲड होणार बघा इथे. समजा हा 45 नावाचा हा एक एलिमेंट आहे, हा एक नंबर आहे, इंटिजर आहे आणि हा आपल्याला ॲड करायचा असेल ॲट द एंड ऑफ अ लिस्ट, तर त्यासाठी आपण यूज करतो अपेंड मेथड इन पायथन. बघा ही डेफिनेशन आहे, ही तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि आता आपण समोर जाऊया, जसं सिंटॅक्स वगैरे बघूया. सो सिंटॅक्स आपला कसा आहे, लिस्ट डॉट अपेंड लिहायचं आहे तुम्हाला आणि जसं अपेंड मेथडच्या अंदर एक आर्ग्युमेंट पास करायची आहे जे की असणार तुमचा एलिमेंट. आणि लक्षात ठेवा हा जो एलिमेंट आहे, जसा हा जो आयटम आहे हा कोणत्या पण टाईपचा असू शकतो. इथे एखादी लिस्ट पण आपण करू शकतो, एखादी डिक्शनरी पण आपण इथे ॲज अ आर्ग्युमेंट पास करू शकतो. याचा टाईप कोणताही असला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. समोर जाऊया, आपण पूर्ण डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिले काय करतोय, एक एक्झाम्पलने समजवण्याचा प्रयत्न करतोय की अपेंड मेथडचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगतोय. सर्वात पहिले बघा ही आपली एक लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये आहे बघा जसं नंबर्स नावाची ही आपली लिस्ट आहे. या लिस्टमध्ये नंबर्स आहेत आणि मला एखादा एलिमेंट ॲड करायचा आहे. सर्वात पहिले काय करूया, सर्वात पहिले आपण जसं प्रिंट करणार, जसं बिफोर अपेंड आपण आपल्या लिस्टला प्रिंट करून घेऊया. नंतर अपेंड मेथडचा यूज केल्यानंतर आपली लिस्ट कशी दिसणार ते आपण समजूया. सो बिफोर अपेंड आपण आपली लिस्ट बघूया आणि जसं इथे काय करतोय मी कॉमा देतोय आणि जसं आपल्या नंबर्स नावाच्या लिस्टला इथे काय करतोय, जसं पेस्ट करतोय. आणि आता आपण काय करणार, जसं कॉमेंट आउट करतोय आफ्टर
युझिंग अपेंड मेथड पण आपण जसं लिहिलं तरी चालते आणि थोडं डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. आणि आता काय करतो आहे मी अपेंड मेथडचा यूज करतो आहे. कसं करणार, नंबर्स आणि डॉट करतो आहे अपेंड मेथड आणि पास करतो आहे एखादा एलिमेंट, समजा कोणताही असला तरी चालते. समजा आपण इथे पास करूया बघा, जसं काही पण असलं तरी चालते, तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण घेऊ शकता. समजा बघा मी तिथे करतो आहे जसं 78 करतो आहे आणि आता आपण काय करणार, प्रिंट करतो आहे मी माझ्या लिस्टला आणि इथे लिहितो आहे जसं आफ्टर अपेंड करतो आहे. आफ्टर अपेंड मेथड यूज केल्यावर आपली लिस्ट बघा कशी दिसत आहे आणि नंबर्स नावाच्या लिस्टला मी इथे प्रिंट करतो आहे. सो रन करूया बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळणार, सर्वात पहिले जसं आपण अपेंड यूज नव्हतं केलं तेव्हा आपली लिस्ट कशी दिसणार हे तुम्हाला प्रिंट होईल. आणि नंतर जसं बघा आपण अपेंड मेथड यूज केल्यानंतर आपली लिस्ट जी आहे ती कशी दिसणार हे तुम्हाला दिसणार. सर्व काही डिटेलमध्ये बघूया आणि तुमचा जोश जो आहे तो हाय असायला पाहिजे. सो रन करतो आहे बघा तुम्हाला काय दिसतंय, आपली लिस्ट पण दिसते बघा, 2 लिस्ट तुम्हाला दिसणार आहे इथे बघा. सो बिफोर अपेंड आपली लिस्ट बघा अशी होती जी की ॲज अ ओरिजिनल तुम्हाला दिसत आहे. बट या लिस्टमध्ये जसं एलिमेंट आपण ॲड केला तर अपेंड मेथडने काय झालं, तो एलिमेंट जसं एंड ऑफ द लिस्टला ॲड झालेला आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता की बिफोर अपेंड आपल्या लिस्टमध्ये होते बघा जसं 4 नंबर्स, नंतर आफ्टर अपेंड आपल्या लिस्टमध्ये आहे बघा 5 नंबर्स आणि हा जो 78 आहे हा ॲट द एंड आपला ॲड झालेला आहे. जर तुम्हाला एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल ॲट द एंड ऑफ अ लिस्ट तर तुम्ही यूज करू शकता बघा अपेंड मेथडचा. आणि आता आपण जसं फॉर लूपचा यूज करून मल्टिपल एलिमेंट्स कसं ॲड करता युझिंग अपेंड मेथड हे आपण बघणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जसं याला आपण कॉमेंट आउट करूया आणि जसं आपण फॉर लूपचा यूज कसा करतात आणि अपेंड मेथडबद्दल थोडं डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिले मी काय करतो, थोडं डिटेलमध्ये बघूया आपण. सो आता आपल्याला ॲड करायचे आहे मल्टिपल एलिमेंट्स, आपल्याला ॲड करायचे आहे. सर्व काही डिटेलमध्ये बघूया. युझिंग काय करायचं आहे, युझिंग अपेंड मेथड इन पायथन. सर्वात पहिले आपण काय करणार, एक ब्लँक लिस्ट घेऊया किंवा एखादी ब्लँक लिस्ट नाही घेतली तरी चालते. समजा एखादी नंबर्स नावाची लिस्ट, जसं बघा आधी आपली नंबर्स नावाची लिस्ट होती आणि याच लिस्टमध्ये आपण फॉर लूपच्या मदतीने मल्टिपल एलिमेंट्स कसे ॲड करतो हे बघूया. बघा सर्वात पहिले आपल्या लिस्टला तुम्ही ऑब्झर्व करा, या लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहे 4 आणि समजा मला 3 आणखी एलिमेंट्स ॲड करायचे असेल तर मी काय करतो आहे, फॉर लूपचा यूज करतो आहे. जसं फॉर आय इन करतो आहे, जसं रेंज फंक्शनचा यूज करतो आहे. 3 एलिमेंट्स ॲड करायचे म्हणून इथे काय करतो आहे, रेंज सेट करतो आहे 3 आणि आता जसं कोलन देतो आहे, एंटर करतो आहे आणि इथे आपण काय लिहिणार, इथे जसं आपलं अपेंड मेथडचा यूज करणार आपण. जसं काय करतो आहे, नंबर्स डॉट करतो आहे इथे अपेंड मेथडचा आणि पास करतो आहे एक व्हेरिएबल जे की असणार आहे जसं नम नावाचं व्हेरिएबल. आणि नम नावाचं व्हेरिएबल म्हणजे काय असणार आहे इथे, ते असणार आहे युजरकडनं इनपुट घेणार आहे आपण. सो युजरकडनं इनपुट घेणार. सो नम इज इक्वल टू करतो आहे मी इंट इनपुट करतो आहे कारण की आपल्याला नंबरच पास करायचे आहे आपल्या लिस्टमध्ये. सो इंट करतो आहे, नंतर इंट इनपुट फंक्शनचा यूज करतो आहे कारण की युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे. नंतर इथे लिहिणार आहे जसं एंटर द नंबर आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण समजूया. आणि जसं कॉमा वगैरे देतो आहे इथे, कोलन वगैरे देतो आहे. आणि आता जर आपण याला रन केलं आणि जसं साईडला आपल्या फॉर लूपच्या बाहेर जर आपण आपल्या लिस्टला प्रिंट केलं बघा जसं नंबर्स नावाची आपली लिस्ट आहे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, जे पण एलिमेंट्स युजर टाकणार ते तुम्हाला आपल्या लिस्टच्या एंडमध्ये ॲड होऊन जाणार आहे, जे की 3 एलिमेंट्स असणार. सर्वात पहिले मी तुम्हाला कोड वगैरे समजावून सांगतो आहे बघा. सर्वात पहिले आपण काय केलं, एक नंबर्स नावाची लिस्ट आहे ज्यामध्ये ऑलरेडी 4 एलिमेंट्स आहे. आपण काय केलं, आपल्याला ॲड करायचे होते मल्टिपल एलिमेंट्स युझिंग अपेंड मेथड. आपण काय केलं, फॉर लूपचा यूज केला. फॉर लूपने आपण जसं 3 इटरेशन्स पाठवले आणि काय केलं, जसं युजरकडनं इनपुट घेतले, ते जे 3 नंबर्स होते ते आपण युजरकडनं इनपुट घेतले आणि काय झालं, प्रत्येक इटरेशनमध्ये हा जो जी आपली नंबर्स नावाची लिस्ट आहे यामध्ये अपेंड मेथडनी तो जो नंबर युजरकडनं आला तो अपेंड होत राहिला ॲट द एंड ऑफ अ लिस्ट. म्हणून इथे आपण काय केलं, युजरकडनं इनपुट घेतला आहे आणि नंतर जसं सर्व ॲड झाल्यावर आपण शेवटून आपल्या लिस्टला प्रिंट केलं बघा. प्रिंट नंबर्स नावाची आपली लिस्ट आहे. अपेंड मेथडनी प्रत्येक इटरेशनवर काय झालं, तो जो युजरकडनं आपण इनपुट घेतला आहे तो ॲड होत राहिला बघा आपल्या या लिस्टमध्ये. आणि असं नाही की आपण या लिस्टमध्ये जसं नंबर्स घेतले, कोणी कोणी काही वेगळं करते. समजा आपण या लिस्टमध्ये नंबर्स नाही घेतले असते तरी चाललं असतं, बट आता आपण जसं नंबर्स घेऊन बघूया की आपल्या लिस्टमध्ये ते नंबर्स ॲड होत आहे का जे युजर टाकणार आहे. सो रन करतोय बघूया पूर्ण
पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही. सर्वात पहिले बघा तुम्हाला काय आलं आहे, एंटर द नंबर. सो नंबर एंटर करतोय मी इथे, जसं 80 करतोय, नंतर करतोय बघा 81, नंतर करतोय बघा जसं 82. आणि आता एंटर प्रेस केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे, एक लिस्ट मिळतं आहे ज्यामध्ये आपले हे जे नंबर्स आहे हे ॲट द एंड बघा जसं आपले ॲड झालेले आहे. सो असं तुम्ही करू शकता. आणि मला सांगा 3च इटरेशन, जसं 3 वेळाच युजरकडनं का बरं आलं हे असं इनपुट, की 3 नंबरच तुम्ही टाका, कारण की आपण इथे सेट केलेली आहे व्हॅल्यू जी की होती 3. जसं इटरेशन्स आपण सेट केले होते. हे तुम्ही 5 पण करू शकता, तुम्ही 100 पण करू शकता, हे तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करू शकता. आणि आता मी काय करतोय, हे नंबर्स काढतोय जे की जसं नंबर्स नावाची लिस्ट जी आहे आपली ही ब्लँक ठेवतोय. आणि आता आपण जर याला रन केलं आणि समजा बघा मी इथे नंबर टाकतो, जसं 80 कॉमा करतोय, जसं कॉमा नाही एंटर करतोय, 81 करतोय, नंतर वापस 82 करतोय. आणि आता फक्त तुमच्या लिस्टमध्ये जे आपण टाकले युजरनी तेच एलिमेंट्स असणार आहे, जसं 80, 81 आणि 82. सो असं तुम्ही काय करू शकता, अप अँड मेथडचा यूज करू शकता. सर्व काही डिटेलमध्ये आपण पाहिलं आहे आणि सर्व काही डिटेलमध्ये करूया. सर्वात पहिले बघा आपल्याकडे F1 नावाची लिस्ट आहे आणि F1 नावाच्या लिस्टमध्ये काही ना काही फ्रूट्स आहे आणि जसं F2 नावाच्या लिस्टमध्ये पण काही ना काही फ्रूट्स आहे. बट मला काय हवं की ही जे F1 नावाच्या लिस्टमधले हे जे सगळे एलिमेंट्स आहे हे मला अपेंड करायचे बघा F1 नावाच्या लिस्टमध्ये. 2 प्रकार आहेत, जसं आपण काय यूज करू शकतो, एक तर एक्सटेंड मेथड यूज करू शकतो जे की आपण शिकलेलो नाही आहे, एक तर किंवा आपण मॅन्युअल कोड लिहून आपण सर्व काही आपल्या हिशोबाने करू शकतो जे की फॉर लूपने आपण करू शकतो. फॉर लूपनी प्रत्येक एलिमेंट आपण इटरेट करून अपेंड करू शकतो आपल्या F1 नावाच्या लिस्टमध्ये. ते कसं करणार ते पण बघूया. आणि जसं आपलं एक नवीन मेथड आजच्या सेशनमध्ये पिक्चरमध्ये येणार आहे, त्याचं नाव आहे एक्सटेंड मेथड. सो एक्सटेंड मेथडनी पण करूया. आणि सर्वात पहिले आपण आपला मॅन्युअल कोड जो आहे मॅन्युअल प्रोग्रामने आपण बघूया की आपण हे कसं करतो, सर्व काही डिटेलमध्ये करूया. सर्वात पहिले आपण काय करणार, फॉर लूपचा यूज करणार. जसं फॉर आय इन करतोय बघा आपली F2 नावाची लिस्ट आहे. आणि बघा मी काय केलं आहे, सर्वात पहिले आपल्या फॉर लूपनी हे जे एलिमेंट्स आहे हे इटरेट केले आहे. आणि नंतर काय करतोय, इथे अप अँड फंक्शनचा यूज करतोय. अप अँड फंक्शनने काय होते, ॲट द एंड ऑफ अ लिस्ट आपले जे एलिमेंट्स आहे ते ॲड अप होऊन जाणार अप अँड मेथडनी. सो अप अँड मेथड आपण कसं यूज करतो सर्व काही डिटेलमध्ये करूया. सो F1 डॉट करतोय मी इथे अप अँड फंक्शन आणि काय करतोय, पास करतोय जे एलिमेंट्स आपण इटरेट केलेले आहेत. म्हणजे बघा फॉर लूपचा यूज केला. फॉर लूपचा यूज आपण कशावर केला, कोणत्या लिस्टवर केला, F2 नावाच्या लिस्टवर केला. सो याने काय झालं, प्रत्येक एलिमेंट आपला आला आणि तो अप अँड होत गेला बघा आपल्या F1 नावाच्या लिस्टमध्ये. ही F1 नावाची लिस्ट आहे. प्रत्येक एलिमेंट जो फॉर लूपने आला बघा, जसं सर्वात पहिले ऑरेंज येईल, नंतर ऑरेंज हा अप अँड मेथडनी या फर्स्ट लिस्टमध्ये जाणार आहे. जसं F1 नावाच्या लिस्टमध्ये तो अप अँड होऊन जाणार. त्याचनंतर सेकंड एलिमेंट येईल जो की आहे वॉटरमेलन. आणि वॉटरमेलन आल्यानंतर तो पण आपला जसं अप अँड होऊन जाणार आहे F1 नावाच्या लिस्टमध्ये. त्याच प्रकारे मँगो येईल आणि मँगो पण अप अँड होऊन जाणार. का, कारण की आपण फॉर लूपचा यूज केला आहे. आणि आता मी प्रिंट करतोय बघा जसं आपल्या F1 नावाच्या लिस्टला. सो प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतोय, F1 नावाच्या लिस्टला प्रिंट करतोय, बघूया काय होतंय. सो रन करूया, बघूया काय होतंय. सो रन केल्यावर तुम्हाला इथे दिसून जाणार की जसं बघा की आपल्या F1 नावाच्या लिस्टमध्ये एलिमेंट्स जे आहे ते अप अँड झालेले आहेत. जसं बघा काय काय झालेलं आहे तुम्ही सर्व काही इथे बघू शकता. सर्वात पहिले बघा आपल्या जसं F1 नावाच्या लिस्टमध्ये होते बघा एवढे एलिमेंट्स, जसं ॲपल होतं, बनाना होतं आणि चेरी होतं. आणि F2 नावाच्या लिस्टमध्ये ऑरेंज, वॉटरमेलन आणि मँगो होतं. बट ते काय झालेले आहेत, अप अँड झालेले आहेत. अप अँड म्हणजे ॲट द एंड ऑफ अ लिस्ट ते ॲड झालेले आहेत आणि अप अँड मेथडनी हे सर्व काही झालेलं आहे. सो असं आपला एक वे आहे ज्याने आपण काय करू शकतो, मल्टिपल एलिमेंट्स ॲडअप करू शकतो आपल्या लिस्टमध्ये. हा एक मॅन्युअल वे आहे हा फॉर लूपने. बट सर्व ठिकाणी आपण हा वे वापरणार का, नाही. आपल्याकडे एक एक्सटेंड मेथड आहे जे की आता पिक्चरमध्ये येणार. सो तुम्हाला कळतंय का मी काय केलं इथे. जसं बघा फॉर लूपने काय होत होतं की आपल्याला प्रत्येक एलिमेंट इटरेट करावा लागायचा आणि नंतर मग तो अप अँड करावा लागायचा. बट आपण जे शिकणार आहे आता जे की खूप इम्पॉर्टंट आहे जे की आहे एक्सटेंड मेथड. सो एक्सटेंड मेथडने काय होते, जर तुम्हाला मल्टिपल एलिमेंट्स ॲड करायचे असतील ॲट द एंड ऑफ अ लिस्ट, त्यासाठी आपण एक्सटेंड मेथडचा यूज करतो. सर्व काही डिटेलमध्ये बघूया, सिंटॅक्स वगैरे बघूया. आणि तुम्हाला नेहमी गरज नाही पडणार आहे की फॉर लूपचा यूज करा नंतर वापस अप अँड मेथडचा यूज करा. जसं आपण हे नाही करणार आहे. आपण जसं या वेनी
आणि नाही जाणार आहे. त्यासाठी मी काय करतोय, याला कॉमेंट आउट करतोय आणि जसं समोर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. सर्वात पहिले आपण जसं याला कॉपी करूया आणि आता आपण आपलं एक्सटेंड फंक्शन बघणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. सर्वात पहिले काय करतोय, तुम्हाला डेफिनेशन वगैरे सांगतोय बघा. नंतर आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय. सर्वात पहिले आपण डेफिनेशन रीड करूया बघा. इन पायथन द एक्सटेंड मेथड इज यूज्ड टू अपेंड मल्टिपल एलिमेंट्स ॲट द एंड ऑफ अ लिस्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर तुम्हाला मल्टिपल एलिमेंट्स ॲट द एंड ऑफ अ लिस्ट जर तुम्हाला अपेंड करायचे असतील त्यासाठी आपण यूज करतो एक्सटेंड मेथड इन पायथन. सर्वात पहिले याचा सिंटॅक्स वगैरे पण आपण बघून घेऊया. सो याचा सिंटॅक्स आहे लिस्ट डॉट एक्सटेंड आणि एक्सटेंड फंक्शनच्या अंदर तुम्हाला काय करायचं आहे, इटरेबल पास करायचं आहे. जे की इटरेबल म्हणजे काय असतं, कलेक्शन ऑफ एलिमेंट्सला आपण इटरेबल म्हणतो. जसं सेट्स आहे, टपल आहे, डिक्शनरी आहे. सो इटरेबल आपलं डिक्शनरी पण असू शकते, सेट्स पण असू शकते आणि जसं काय असू शकते, लिस्ट वगैरे पण असू शकते. सो आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतोय की आपण हे कसं करणार. सर्वात पहिले आपण काय करणार, 2 लिस्ट घेणार आहे. सर्वात पहिले बघा, जसं F1 नावाची आपल्याकडे लिस्ट आहे ज्यामध्ये ॲपल आहे, बनाना आहे, चेरी आहे. F2 नावाची लिस्ट आहे ज्यामध्ये ऑरेंज आहे, वॉटरमेलन आहे, मँगो आहे. सो मला काय करायचं आहे बघा, F2 नावाच्या लिस्टमधले सगळं एलिमेंट्स जे आहेत, सगळे एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला अपेंड करायचे आहे F1 नावाच्या लिस्टमध्ये. त्यासाठी मी काय करतोय बघा, सिंटॅक्स वगैरे तुम्ही सर्वात पहिले बघा. आपण काय करणार, F1 डॉट एक्सटेंड फंक्शनचा इथे यूज करणार, पास करणार F2 जे की इटरेबल आहे, म्हणजे लिस्ट पास करतोय मी इथे. सो काय होणार, प्रत्येक एलिमेंट जो आहे आपल्या F2 नावाच्या लिस्टमध्ये तो अपेंड होऊन जाणार F1 नावाच्या लिस्टमध्ये. सिम्पल आहे, थोडं सिम्पल आहे आपलं हे, काहीच यामध्ये तोफ नाही आहे. तुम्हाला फक्त हा सिंटॅक्स यूज करायचा आहे. आणि आता जर मी प्रिंट केलं बघा F1ला, तुम्हाला काय दिसतंय, अपेंड होणार आहे आपले सगळे एलिमेंट्स आपल्या F1 नावाच्या लिस्टमध्ये. सर्व काही तुम्ही इथे बघू शकता. सर्वात पहिले ॲपल, बनाना, नंतर चेरी, नंतर ऑरेंज आला आहे, नंतर वॉटरमेलन बघा सर्व आलेलं आहे. म्हणजे F1 नावाच्या लिस्टमध्ये होते बघा. जसं काय होतं, ॲपल होतं आणि जसं चेरी वगैरे पण होती आणि आणखी काय होतं तुम्ही इथे बघू शकता, बनाना होता. आणि F2 नावाच्या लिस्टमध्ये ऑरेंज होतं, वॉटरमेलन होतं आणि मँगो होतं, जे की अपेंड झालेले आहेत आपल्या F1 नावाच्या लिस्टमध्ये. सो जर तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, आपलं एक्सटेंड मेथड यूज करू शकता. सो या वेमध्ये तुम्ही काय करू शकता, एक्सटेंड मेथडचा यूज करू शकता. आणि जसं आपण हे पण बघून घेऊया की हे जे फंक्शन आहे हे काही रिटर्न वगैरे करते का आपल्याला. त्यासाठी आपण काय करणार, इथे यूज करणार आहे जसं प्रिंट स्टेटमेंटचा. सो प्रिंट करतोय मी इथे F1 डॉट एक्सटेंड F2. सो प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय. सो प्रिंट केल्यावर तुम्हाला काय दिसतंय, जसं रन करून बघूया, तुम्हाला नन मिळणार आहे. कारण की हे जे फंक्शन आहे हे आपल्याला काहीच रिटर्न करत नाही आहे. हे रिटर्न व्हॅल्यू काहीच रिटर्न व्हॅल्यू नाही देतं आपल्याला. याचा अर्थ काय झाला की हे नुसतं आपल्या लिस्टला मॉडिफाय करतं आहे, असं आपण याला समजू शकतो. सर्वात पहिले जसं आपल्याकडे एक लिस्ट आहे जसं var1 नावाची, आणि समजा आपल्याला या लिस्टमध्ये समजा एखादा एलिमेंट वगैरे ॲड करायचा असेल तर आपण काय करायचो, अपेंड मेथडचा यूज करायचो. आणि अपेंड मेथडनी काय होते, ॲट द एंड ऑफ अ लिस्ट एक एलिमेंट ॲड होतो. आणि त्याच प्रकारे जसं आपलं एक्सटेंड मेथड आहे, जर तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज, मल्टिपल एलिमेंट्स जर ॲड करायचे असतील आपल्या लिस्टमध्ये तर आपण काय करायचो, एक्सटेंड मेथडचा यूज करायचो. आणि ते जे एलिमेंट आहे ते ॲट द एंड आपले काय व्हायचे, ॲड होऊन जायचे. बट समजा असं काही आपल्याला करायचं असेल की जसं बघा हे मिठाई आहे आणि हे काजू कतली आहे आणि या दोघांच्या मध्ये मला एखादा एलिमेंट काय करायचा असेल, ॲड करायचा असेल, तर त्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी आपलं जसं पिक्चरमध्ये येते बघा इन्सर्ट फंक्शन. सो इन्सर्ट फंक्शनने काय होते, समजा तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल एखादा एलिमेंट इन द लिस्ट ॲट द स्पेसिफाईड इंडेक्स, जो की समजा कोणी मला सांगितला की इथे करून दाखव बरं एलिमेंट ॲड, तर त्यासाठी आपण इन्सर्ट फंक्शनचा यूज करणार. समजा कुठे पण इन बिटवीन या लिस्टमध्ये समजा कुठे पण तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल एलिमेंट तर त्यासाठी आपण इन्सर्ट मेथडचा यूज करतो. सो अशी आपली इन्सर्ट मेथड आहे. सिंटॅक्स वगैरे समजा आपण बघितला, त्याचा सिंटॅक्स असा आहे जसं लिस्टचं नाव नंतर डॉट इन्सर्ट करणार, 2 पॅरामीटर्स तुम्हाला इथे पास करायची गरज पडणार आहे. सर्वात पहिला आहे आपलं इंडेक्स म्हणजे पोझिशन, की कुठे आपल्याला आपला एलिमेंट ॲड करायचा आहे. त्याच नंतर कोणता एलिमेंट तुम्हाला ॲड करायचा आहे ते इथे तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. त्याच नंतर हा जो एलिमेंट आपला असणार आहे याचं टाईप काही पण असलं तरी चालते, जसं लिस्ट, जसं टपल, काही पण असलं तरी चालते, ते ॲड होऊन जाणार आहे. जसं मॅटर नाही करत की इथे आपला टाईप कोणता असेल आपल्या एलिमेंटचा. काय करतोय, सर्व काही डिटेलमध्ये सांगतोय बघा. var1 नावाची ही आपली लिस्ट आहे. या लिस्टमध्ये मिठाई आहे, काजू कतली आहे, लाडू आहे, रसमलाई आहे.
आहे. आणि जसं बघा यामध्ये काहीतरी मिसिंग येते की तुम्हाला पण माहिती आहे जे की आहे पेढा, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला पेढा खूप आवडतो. सो मला या लिस्टमध्ये पेढा ॲड करायचा आहे ॲट 1th इंडेक्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसं आपण इंडेक्सिंग शिकलो आहे. सो 0th पोझिशनला आपली मिठाई आहे, 1th इंडेक्सला आपली जसं काजू कतली आहे, जसं 2th इंडेक्सला आपली जसं लाडू आहे, आणि जसं 3rd इंडेक्सला आपलं काय आहे, 3rd इंडेक्सला आपलं आहे जसं रसमलाई. आणि मला ॲड करायचे बघा, जसं मला ॲड करायचं आहे पेढा आपला एलिमेंट जसं 1th इंडेक्सला, जसं इथे म्हणजे मिठाई आणि काजू कतलीच्या मधात. त्यासाठी मी काय करतोय, जसं इन्सर्ट फंक्शनचा यूज करतोय. त्यासाठी आपण काय करणार, var1 डॉट करतोय इन्सर्ट मेथड, नंतर काय करतोय पोझिशन मेन्शन करतोय जसं इंडेक्स म्हणतात त्याला. आणि समजा मला ॲड करायचं आहे, समजा बघा जसं पेढा वगैरे मला ॲड करायचं आहे. आणि आता मी काय करतोय, जसं प्रिंट करतोय बघा आपला var1, आपली var1 नावाची लिस्टला मी प्रिंट करतोय. आणि आपला जो पेढा हा जो एलिमेंट आहे हा इथे ॲड होऊन जाणार जसं काजू कतली आणि मिठाईच्या मध्ये. सो रन करूया, बघूया काय होतं. सो रन केल्यावर तुम्हाला इथे दिसणार की आपला जो एलिमेंट आहे हा ॲड झालेला आहे. जसं मिठाई नंतर पेढा आलेला आहे, काजू कतली आणि मिठाईच्या मध्येच आपला पेढा जो आहे हा ॲड झालेला आहे. सर्व काही तुम्ही बघू शकता. आणि जसं अप एंड मेथडने काय व्हायचं, लिस्टच्या एंडला एलिमेंट ॲड व्हायचा, आणि एक्सटेंडने पण असंच व्हायचं. बट आता झालेलं काही असं आहे, तुम्ही ते सर्व बघू शकता की आपण काय केलं आहे, इन बिटवीन आपण ॲड केलं आहे एलिमेंट. सर्व काही डिटेलमध्ये पाहिलं आणि सर्व काही डिटेलमध्ये आपण समजलेलं आहे. सो अप एंड मेथडने काय होते, तुमच्या लिस्टच्या एंडला जर तुम्हाला एलिमेंट ॲड करायचं असेल तर त्यासाठी आपण अप एंड मेथड यूज करतो. आणि जर तेच मल्टिपल एलिमेंट्स असतील तर त्यासाठी आपण एक्सटेंड मेथड यूज करतो. आणि जर इन बिटवीन समजा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे एखादा एलिमेंट, त्यासाठी आपण जसं यूज करतो इन्सर्ट मेथड. आणि आजच्या सेशनमध्ये जसं आपण शिकणार आहे रिमूव्ह मेथडबद्दल. सो रिमूव्ह मेथडने काय होते की समजा बघा आपल्या लिस्टमधला एखादा एलिमेंट आपल्याला करायचा असेल रिमूव्ह, त्यासाठी आपण यूज करतो रिमूव्ह मेथड. समजा मला ऑरेंजला समजा रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करणार, रिमूव्ह मेथडचा यूज करणार. किंवा ॲपलला समजा मला रिमूव्ह करायचं असेल आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टमधनं, तर आपण रिमूव्ह मेथडचा यूज करणार. सर्व सिंटॅक्स वगैरे तुम्हाला मी जसं सर्व काही सांगतोय. सर्वात पहिले समजा मला रिमूव्ह करायचं असेल, बघा समजा मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं आहे, तर मी काय करतोय बघा, जसं फ्रूट्स डॉट करतोय मी इथे रिमूव्ह मेथडचा यूज करतोय. आणि या अंदर जसं पेस्ट करतोय जे मला रिमूव्ह करायचं आहे तसं त्याला ॲज अ आर्ग्युमेंट मी पास करतोय आपल्या रिमूव्ह मेथडमध्ये. आणि आता आपण समजा प्रिंट केलं बघा आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला, तर तुम्हाला काय मिळणार आहे, हा जो ऑरेंज आहे हा आपल्या लिस्टमध्ये नसणार. बाकी सर्व जसं 3 एलिमेंट्स असतील, जसं वॉटरमेलन आहे, ग्रेप आहे, नंतर जसं ॲपल आहे. सो रन केल्यावर सर्व काही डिटेलमध्ये आपल्याला कळणार आहे. सो रन केल्यावर तुम्ही ते बघू शकता की आपल्याला काय मिळतं आहे. आपल्याला मिळतं आहे बघा की जसं ॲपल आहे, ग्रेप आहे आणि वॉटरमेलन आहे. बट जसं आपल्याला ऑरेंज दिसत नाही आहे आपल्या लिस्टमध्ये. त्याच प्रकारे जर आपल्याला परत रन केलं तुम्हाला सर्वांना दिसतं आहे की जसं ॲपल आहे, ग्रेप आहे, वॉटरमेलन आहे, बट ऑरेंज दिसत नाही आहे. आणि समजा मी इथे काय केलं, समजा एखादा आर्ग्युमेंट वगैरे पास नाही केला आणि आता समजा मी याला रन केलं तर बघा हे काय म्हणतं आहे, एरर म्हणतं आहे इथे. आणि हे बघा काय म्हणतं आहे, सो लिस्ट डॉट रिमूव्ह टेक्स एक्झॅक्टली 1 आर्ग्युमेंट, बट ते आर्ग्युमेंट आपण पास नाही केलं इथे. सो सर्व काही बघूया. आणि समजा असं काही केलं मी इथे की समजा हा जो ऑरेंज आहे हा जर ट्वाईस वेळा जर इथे एक्झिस्ट करत असेल आपल्या लिस्टमध्ये तर काय होणार, जसं कॉमा करतोय आणि जसं कॉमा करतोय किंवा ग्रेप्सच्या बाजूला ठेवलं तरी आपण याला चालतं. जसं ऑरेंज करतोय मी इथे, सो कॉमा करतोय नंतर पेस्ट करतोय. आणि आता आपल्या लिस्टमध्ये आहे बघा एलिमेंट्स, किती एलिमेंट्स आहे, 5 एलिमेंट्स आहे. त्यामधला ऑरेंज जो आहे हा ट्वाईस आलेला आहे, म्हणजे 2 वेळा आलेला आहे. जसं वॉटरमेलन आहे, ऑरेंज आहे. आणि समजा आता मी ते पास करतोय बघा, जसं ऑरेंज वगैरे मी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला सर्वांना प्रश्न असा पडला असेल की कोणतं ऑरेंज रिमूव्ह होणार, जसं 1th इंडेक्सवाला होणार की जसं आपलं 3rd इंडेक्सवालं ऑरेंज रिमूव्ह होणार आहे. इंडेक्सिंग तुम्हाला सर्वांना मी शिकवलेली आहे आणि सर्वांना इंडेक्सिंग माहिती आहे. तर बघूया हा वाला ऑरेंज रिमूव्ह होतो किंवा हा वाला ऑरेंज रिमूव्ह होतो. सो रन केल्यावर बघूया काय होतं. सो रन केल्यावर तुम्ही ते बघू शकता की जो आपला 1th इंडेक्सवाला जो ऑरेंज होता तो रिमूव्ह झालेला आहे आणि हा वाला जो ऑरेंज आहे हा रिमूव्ह झालेला नाही आहे. सो इम्पॉर्टन्स आहे ती जसं जवळच्याला देण्यात येणार, जसं जो जास्त जवळ असेल त्याला रिमूव्ह करण्यात येणार आहे. सो असं तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये कळलं. आणि ॲपल आणि जसं ग्रेपमध्ये जो ऑरेंज होता त्याला रिमूव्ह करण्यात आलं आहे बघा आपल्या रिमूव्ह मेथडनी. सो असं आपलं रिमूव्ह मेथड काम करते. सर्व काही डिटेलमध्ये पाहिलं. आणि समजा आपण असं काही केलं की जसं इथे प्रिंट स्टेटमेंट
फंक्शनचा मी यूज करतोय, प्रिंट करतोय, म्हणजे हे फंक्शन आपल्याला काय रिटर्न करतंय हे पण सर्व काही आपण बघूया. सो हे फंक्शन आपल्याला रिटर्न काही करणार का बघूया सर्व काही डिटेलमध्ये. सो इथे मी काय करतोय, प्रिंट करतो बघा, जसं फ्रूट्स डॉट रिमूव्हला, आणि हे प्रिंट सध्यासाठी काढतोय. आणि आता जर आपण याला रन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, नन मिळणार आहे. म्हणजेच की हे मेथड जे आहे हे आपल्याला रिटर्न काहीच करत नाही, हे रिटर्न नन करते. आणि हे आपल्या लिस्टला काय करतं, मॉडिफाय करतं. लिस्टमधनं काही रिटर्न नाही करत, लिस्टला हे मॉडिफाय करतं. असं आपलं रिमूव्ह मेथड आहे. सर्व काही डिटेलमध्ये पाहिलं. सर्वात पहिले काय करतो, जसं बघा ही डेफिनेशन वगैरे आपण वाचून घेऊया. सो द पायथन लिस्ट डू हॅव अ बिल्ट इन कॉपी मेथड अँड दॅट कॅन बी यूज टू क्रिएट अ शॅलो कॉपी ऑफ अ लिस्ट. म्हणजे काय, जसं बघा ही आपल्याकडे एक वॅर नावाची लिस्ट आहे आणि कॉपी मेथडने काय होणार, याची एक डुप्लिकेट कॉपी क्रिएट होणार आहे. म्हणजे एक शॅलो कॉपी इथे यूज केलेला आहे बघा वर्ड, जसं शॅलो कॉपी ऑफ अ लिस्ट. म्हणजेच की बघा या वॅर नावाच्या लिस्टची एक कॉपी क्रिएट करून तुम्हाला मिळणार आहे आपल्या कॉपी मेथडनी. फर्स्ट तुम्हाला हे कळलं. नंतर काय म्हणतंय, हे द कॉपी मेथड फॉर लिस्ट वर्क सिमिलरली टू द कॉपी मेथड फॉर द डिक्शनरीज अँड सेट्स. डिक्शनरीज अँड सेट्ससाठी जसं आपलं कॉपी मेथड काम करतं तसंच हे आपल्या लिस्टसाठी पण काम करणार. जसं मी काय करतोय, जसं केस 1नी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या कॉपी मेथडचा यूज आपण कसा करतो, सर्व काही आपण बघूया. सो केस 1 आता आपण डिस्कस करूया. आपल्याकडे वॅर नावाची एक लिस्ट आहे. आता मी यूज करतोय बघा जसं आपलं कॉपी मेथड. सो डॉट करतोय कॉपी आणि याला रॅपअप करतोय एका व्हेरिएबलमध्ये. त्या व्हेरिएबलचं नाव देतोय जसं बघा न्यू लिस्ट म्हणून आपण त्या व्हेरिएबलचं नाव देणार. आणि आता समजा आपण काय करूया, जसं प्रिंट करून बघूया आपल्या न्यू लिस्टला. सो प्रिंट करूया आपल्या न्यू लिस्टला, बघूया काय प्रिंट होतं. जर आपण याला रन केलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला मिळणार आहे बघा जसं आपली लिस्ट मिळणार आहे जी की ओरिजिनल लिस्ट होती. बट आपण काय केलं आहे, कॉपी मेथडनी एक शॅलो कॉपी क्रिएट केली आहे बघा. जसं ही बघा आपली ओरिजिनल लिस्ट होती वॅर नावाची, आणि आपण जर याला पण प्रिंट केलं बघा, प्रिंट करतोय मी ते जसं आपली वॅर नावाची लिस्ट, तर तुम्ही बघू शकता की दोन्ही लिस्ट तुम्हाला सेम दिसणार आहे. म्हणजेच की तुम्हाला कॉपी क्रिएट करून मिळालेली आहे आपल्या ओरिजिनल लिस्टची. कॉपी मेथडने असंच होते, कॉपी तुम्हाला क्रिएट करून मिळत आहे. बट आता आपण काही ना काही चेंजेस करूया बघा आपल्या जसं न्यू लिस्टमध्ये जी की आपल्याला कॉपी क्रिएट करून मिळालेली होती. आणि बघूया जसं आपली जसं ओरिजिनल लिस्ट आणि जी कॉपी केलेली लिस्ट आहे त्यामध्ये डिफरन्स काय येतं. मी काय करतोय, थोडंफार इथे इन्सर्ट करतोय इंडेक्सिंगनी काही एलिमेंट्सच्या जागी थोडेफार वेगळे एलिमेंट्स मी काय करतोय, टाकतोय. ते कसं टाकणार आपण, इथे जसं बघा आपली न्यू लिस्ट आहे. सो न्यू लिस्टमध्ये जसं इंडेक्सिंग टाकतोय, इथे समजा मला 0th पोझिशनवर एखादा एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर इथे मी काय करतोय, जसं 100 करतोय. हा एलिमेंट मला हवा आहे आपल्या 0th इंडेक्सवर, म्हणजे समजा बघा इथे येईल तो या साईडला. आणि आता जर आपण याला प्रिंट केलं, समजा प्रिंट करतो मी माझ्या न्यू लिस्टला, आणि जसं आपल्या ओल्ड लिस्टला पण प्रिंट करतोय जी की होती आपली ओरिजिनल वॅर नावाची लिस्ट. काही ना काही चेंजेस तुम्हाला दिसणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण आपल्या न्यू लिस्टला प्रिंट केलं त्यामध्ये आपण चेंजेस केलेले होते बघा. जसं आपल्या 0th इंडेक्सला आपला 100 हवा होता आणि तो मिळालेला आहे. आणि त्याच प्रकारे आपली जी ओरिजिनल लिस्ट आहे तुम्ही इथे बघू शकता जशी होती तशीच आहे. बट काही केसमध्ये आपल्या ओरिजिनल लिस्टवर पण अफेक्ट पडतो, ते आपण समोर बघूया. जसं केस 1मध्ये आपण पाहिलं सर्व काही डिटेलमध्ये. जसं तुम्ही इथे बघू शकता की न्यू लिस्टमध्ये आपण काही चेंजेस केले होते आणि ते इथे तुम्हाला जसं अफेक्ट केलेले दिसत आहे. जसं बघा 0th पोझिशनवर आपला होता इथे 1 आणि आता जसं आलेला आहे इथे 100. सो या वेमध्ये आपण काय केलेलं आहे, आपल्या न्यू लिस्टला मॉडिफाय पण केलेलं आहे. आणि ही वॅर नावाची लिस्ट होती, ही आपली ओरिजिनल लिस्ट इथे आलेली आहे. सो सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहिलं बघा आपलं केस 1. आणि आता आपण जसं आपलं केस 2 बघूया. सो हे एक्झाम्पल आपलं थोडं वेगळं आहे कारण की या एक्झाम्पलमध्ये बघा लिस्टच्या अंदर लिस्ट आहे, म्हणजे नेस्टेड लिस्ट आहे. आणि आता इथे आपण यूज करणार आहे आपलं कॉपी मेथड. काय करतोय, जसं वॅर डॉट इथे कॉपी मेथडचा यूज करतोय आणि याला रॅपअप करतोय बघा आपल्या व्हेरिएबलमध्ये. त्या व्हेरिएबलचं नाव असेल जसं इथे न्यू लिस्ट आपण टाकणार. आणि आता समजा काही ना काही इथे आपण केलं, समजा काही ना काही चेंजेस वगैरे करतोय. सो न्यू लिस्ट इथे आपली क्रिएट झालेली आहे कारण की इथे आपण कॉपी मेथड यूज केलेला आहे.
आणि आता आपण काय करणार बघा, या नेस्टेड लिस्टमध्ये काही ना काही चेंजेस करणार. त्यासाठी आपण काय करणार, समजा बघा मी ते 2 एलिमेंट्समध्ये चेंजेस करतो आहे. हा जो 0th पोझिशनवाला आपला एलिमेंट आहे यामध्ये, आणि या नेस्टेड लिस्टमधला एखादा एलिमेंट आपण जसं चेंज करूया. जसं काय करतो आहे मी इथे बघा, जसं न्यू लिस्ट लिहितो आहे. न्यू लिस्टनंतर इथे जसं स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो आहे. 0th पोझिशनला मला काय हवं, जसं मला हवा आहे हा वाला नंबर. आणि जसं बघा आपली नेस्टेड लिस्ट कोणत्या पोझिशनवर आहे सर्वात पहिले तुम्हाला हे फाइंड करायचं आहे. जसं बघा 0 नंतर येतं बघा 1, नंतर येतं 2, नंतर येतं बघा जसं आपलं 3. सो इथे मी काय करणार, इथे लिहिणार जसं न्यू लिस्ट, नंतर जसं इंडेक्स इथे जसं मेन्शन करणार जो की आहे 3. बट मला चेंजेस कुठे करायचे आहे, या लिस्टमध्ये जसं अंदर मला चेंजेस करायचे. समजा बघा हा 4 आणि 5च्या एकाच जागेवर मला एखादा एलिमेंट काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, इथे मी काय करतो आहे, एखादी पोझिशन वगैरे मेन्शन करतो आहे. लिस्टच्या अंदर आपण पोचलो आहे. तर मला सांगा बघा, ही एक लिस्ट आहे आपली मोठी, आणि या लिस्टच्या अंदर एक दुसरी लिस्ट आहे. बट लिस्टसाठी इंडेक्सिंग कशी चालू होते, 0 पासून चालू होते. म्हणजे हा जो 4th वाला जो एलिमेंट आहे हा आपला इंडेक्स 0वर असणार, आणि हा इंडेक्स 01वर असणार. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की जसं बघा ही आपली एक लिस्ट आहे, आणि लिस्टच्या अंदर लिस्ट आहे, म्हणजे नेस्टेड लिस्ट आहे. तर त्याच प्रकारे तुम्हाला हे कळायला हवं की हा जो 4th वाला जो एलिमेंट आहे हा इंडेक्स 0ला आहे. म्हणजे आपण इथे 0 मेन्शन करणार, आणि इज इक्वल टू करतो आहे मी इथे. समजा मला एखादा एलिमेंट वगैरे इन्सर्ट करायचं आहे जो की असेल समजा बघा 500. आणि आता जर आपण प्रिंट केलं बघा आपल्या जसं कॉपीड लिस्टला आणि आपल्या न्यू लिस्टला, तर बघूया काय होतं आहे. जसं ओरिजिनल लिस्टला आपण बघूया आपण इथे प्रिंट करून, आणि जसं कॉपीड लिस्ट जी होती आपली जी की होती बघा न्यू लिस्ट, याला पण आपण प्रिंट करून बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा. सो रन केल्यावर बघूया काय होतं आहे. सो रन करतो आहे मी इथे, आणि रन केल्यावर तुम्हाला काय दिसतं आहे बघा, जी की आपली कॉपीड लिस्ट होती ज्यावर आपण ऑपरेशन्स परफॉर्म केले होते. जसं 0th पोझिशनवर आपल्याला 100 हवा होता, आणि जसं नेस्टेड लिस्टमध्ये आपल्याला जसं 0th पोझिशनला हवा होता बघा जसं 500, जे की आपल्याला मिळालेलं आहे. आणि ही आपली जसं न्यू लिस्ट आहे बघा, जी की आपण कॉपी फंक्शननी बनवलेली होती, आणि त्यावर आपण ऑपरेशन्स परफॉर्म केले. बट झालेलं काही असं आहे की आपल्या ओरिजिनल लिस्टवर त्याचा अफेक्ट दिसत आहे बघा. बट हा वाला जो एलिमेंट आहे हा चेंज झालेला नाही आहे. बट जो अंदरचा आहे बघा नेस्टेड लिस्टच्या अंदरचा तो चेंज झालेला आहे, जो की आधी होता बघा जसं 4, आणि नंतर जो आहे इथे आहे बघा तो 500 आलेला आहे. म्हणजे ओरिजिनल लिस्टवर पण अफेक्ट झालेला आहे. त्याच प्रकारे आपण आजच्या सेशनमध्ये काय शिकलो, आजच्या सेशनमध्ये आपण शिकलो की कॉपी मेथडचे केसेस आपण पाहिले, जे की हे केसेस आहेत. एक आणखी केस बघूया जो की डिक्शनरीजचा आहे. समजा आपल्या लिस्टमध्ये ऑब्जेक्ट असतील तर काय होणार हे आपण बघून घेऊया. सो काय करतोय, जसं थर्ड केस मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. तो वॅर नावाची आपल्याकडे एक लिस्ट आहे, आणि या लिस्टमध्ये 2 डिक्शनरीज आहेत बघा स्टुडंट. झालेलं काही असं आहे की बघा काय करतोय मी, आपल्या कॉपी फंक्शनचा इथे यूज करतोय. जसं वॅर डॉट करतोय, इथे कॉपी मेथडचा यूज करतोय, नंतरला रॅपअप करतोय एका जसं व्हेरिएबलमध्ये. त्या व्हेरिएबलचं नाव असणार आहे जसं आपलं न्यू लिस्ट, आपण त्याचं नाव देणार. आणि इथे थोडंफार आपण जसं डिटेलमध्ये समजून घेऊया. काही ना काही चेंजेस करतोय मी बघा. काय केलं आहे मी, कॉपी मेथडने एक न्यू लिस्ट क्रिएट केली आहे, म्हणजे कॉपी क्रिएट केली आहे, आणि त्या कॉपीवर मी काही ना काही जसं आपले ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. जसं बघा न्यू लिस्ट इथे करतोय, आणि इथे यूज करतोय जसं स्क्वेअर ब्रॅकेटचा. आणि मला काय हवं, मला चेंज करायची आहे बघा डिक्शनरीजच्या व्हॅल्यूजची. जसं बघा डिक्शनरी म्हणजे काय असतं, की व्हॅल्यू पेअर असतं बघा. ही आपली झाली की, नंतर ही झाली त्याची व्हॅल्यू. तर मला या कीची जी व्हॅल्यू आहे ती मला चेंज करायची आहे. समजा त्यासाठी आपण काय करणार, इंडेक्स सर्वात पहिले मेन्शन करणार की 0th इंडेक्सवर आपली जी डिक्शनरी आहे त्याची इथे तुम्हाला की मेन्शन करायची, जी की आहे बघा ए. आणि याची तुम्हाला व्हॅल्यू जर चेंज करायची असेल, जी की आपण 500 ठेवणार. आणि आता जर आपण दोन्ही लिस्टला प्रिंट केलं तर बघूया काय होतं आहे. सो इथे मी काय करतोय, प्रिंट करतोय आपल्या जसं न्यू लिस्टला, किंवा आपण जसं पहिले ओरिजिनल लिस्टला प्रिंट करून घेऊया. प्रिंट करतो मी वॅर, नंतर प्रिंट करतोय बघा जसं आपली न्यू लिस्ट, आणि बघूया डिफरन्स काय येणार आहे. सर्वात पहिले आपण काय केलं हे पण मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. मी काय केलं बघा, ही बघा की व्हॅल्यू पेअर म्हणजे असते डिक्शनरी, आणि मी काय केलं, या 100च्या ठिकाणी मला काय हवा आहे, 500 हवा आहे.
तर बघूया काय होतं आहे आपल्या न्यू लिस्टमध्ये आणि आपल्या जसं ओरिजिनल लिस्टमध्ये. सो रन करतो आहे आणि तुम्ही इथे बघा तुम्हाला काय डिफरन्सेस दिसत आहे सर्व काही बघूया. सर्वात पहिले बघा आपली जशी वॅर नावाची लिस्ट होती त्या वॅर नावाच्या लिस्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता. बघा ही आपली वॅर नावाची लिस्ट आहे. या वॅर नावाच्या लिस्टमध्ये 2 डिक्शनरीज आहे, ए आणि बी कीज आहेत आणि जसं 100 आणि जसं 200 ह्या आपल्या व्हॅल्यूज आहेत. मी काय केलं आहे बघा एची व्हॅल्यू केली आहे चेंज जी की 500 आपल्याला आपण चेंज केलेली आहे आणि बीची व्हॅल्यू 200 जशी आहे तशीच राहू दिली आहे. बट जेव्हा आपण हे कॉपी मेथडनी केलं आणि जसं न्यू लिस्टवर आपण काही ना काही जसं जे ऑपरेशन्स आहे ते आपण परफॉर्म केले तर झालेलं काही असं आहे की जी आपली ओरिजिनल लिस्ट होती त्यावर पण हे अफेक्ट झालेलं आहे आणि ही आपली ओरिजिनल लिस्ट होती आणि यावर पण हे अफेक्ट झालं आहे आणि जी आपली जसं न्यू लिस्ट होती त्यामध्ये पण हे अफेक्ट झालं आहे. म्हणजे ओरिजिनल लिस्टमध्ये पण चेंजेस होतात जर आपण आपल्या न्यू लिस्टमध्ये चेंजेस केले तर. जसं आपली वॅर नावाची ओरिजिनल लिस्ट होती बघा त्या लिस्टमध्ये पण चेंजेस आलेले आहे. जी आपली एची व्हॅल्यू आहे ती 500 झालेली आहे जी की आधी होती बघा जसं 100. त्याच प्रकारे जसं बघा आपल्या एची जी व्हॅल्यू आहे ती आपल्या न्यू लिस्टमध्ये 500 झालेली आहे जी की आपण ऑपरेशन्स परफॉर्म केले होते आणि त्याने ती चेंज झाली असणारच. बट ओरिजिनल लिस्टवर पण याचा अफेक्ट तुम्हाला दिसत आहे. सो ओरिजिनल लिस्ट पण इथे चेंज झालेली आहे. सो या वेमध्ये आपण जसं समजलं की आपल्या लिस्टमध्ये कॉपी मेथड कसं यूज होते. सो हे 2 किंवा 3 केसेस आपण आजच्या सेशनमध्ये पाहिले जे की इम्पॉर्टंट होते आणि हे युनिक आहे थोडं म्हणून थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले जसं बघा ही डेफिनेशन आहे आपल्याकडे द पॉप मेथड इज यूज टू रिमूव्ह अँड रिटर्न अॅन एलिमेंट फ्रॉम द एंड ऑफ अ लिस्ट. हे पण सर्व काही बघून घेऊया. होणार काही असं आहे की पॉप मेथडनी पण आपल्या लिस्टमधला एलिमेंट जो आहे तो रिमूव्ह होतो. बट पॉप मेथड आणि जसं रिमूव्ह मेथड या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हेच आपण आता बघूया. सर्वात पहिले जसं तुम्ही हे वाचून घ्या जसं मी तुम्हाला 2 केसेसनी समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही जी डेफिनेशन आहे ही तुम्ही वाचून घ्या आणि मी 2 केसेसनी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की पॉप मेथडनी काय होते. सर्वात पहिले बघा की जसं आपलं पॉप मेथड आहे आणि रिमूव्ह मेथड आहे या दोघांमध्ये जसं दोन्ही सेम आहेत का दोन्ही डिफरंट आहेत का हे आपण बघूया. सो रिमूव्ह मेथडनी काय होते रिमूव्ह होतो एलिमेंट आपल्या लिस्टमधला. बट पॉप मेथडनी काय होते की आपला जो एलिमेंट आहे हा रिटर्न पण होतो. सो पॉप मेथड आणि रिमूव्ह मेथडमध्ये हे तुम्हाला डिफरन्स काढलं आणि आता आपण जसं याचं सिंटॅक्स वगैरे आपण बघूया. सो याचा सिंटॅक्स कसा आहे तुम्हाला लिहायचं आहे बघा जसं लिस्टचं नाव नंतर डॉट पॉप मेथड यूज करायचं आहे. नंतर आपण इथे जसं इंडेक्स पण मेन्शन करू शकतो की तुम्हाला कोणत्या इंडेक्सवरचा जो एलिमेंट आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. सो एवढं तुम्हाला कळलं. आता मी तुम्हाला केस 1 आणि केस 2 समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर समजा आपण असं केलं की जसं बघा फ्रूट्स डॉट करतो आहे मी इथे आणि पॉप मेथडचा यूज करतो आहे आणि समजा मी अंदर काहीच इंडेक्स वगैरे मेन्शन नाही केला तर बघूया आपला कोणता एलिमेंट रिमूव्ह होतो आहे. याला रॅपअप करतो आहे एका न्यू फ्रूट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. सो न्यू फ्रूट नावाचं एक जसं आपलं एक व्हेरिएबल क्रिएट करतो आहे आणि आता मी प्रिंट करतो आहे बघा सर्वात पहिले की जसं आपल्या न्यू फ्रूटला प्रिंट केलं तरी बघूया काय होतं आहे आणि नंतर आपल्या जसं लिस्टला पण प्रिंट करून बघूया की जी आपली ओरिजिनल लिस्ट होती त्यामध्ये कोणता एलिमेंट रिमूव्ह झालेला आहे हे पण आपण बघूया. सर्वात पहिले मी काय करतो आहे आपल्या लिस्टलाच प्रिंट करतो आहे की बघूया आपल्या ओरिजिनल लिस्टवर काय इफेक्ट आलेला आहे. सो रन करतो आहे बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय दिसतं आहे बघा की जी आपली फ्रूट्स नावाची जी लिस्ट आहे त्यामधला जो लास्टवाला एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे. जसं बघा ग्रेप्स हा जो एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे आणि आपल्याला लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता की ॲपल आहे बनाना आहे आणि ऑरेंज आहे. सो जो ग्रेपवाला जो एलिमेंट होता तो रिमूव्ह झालेला आहे. झालेलं काही असं आहे की जेव्हा आपण इंडेक्स वगैरे मेन्शन करत नाही तर तेव्हा आपल्या लिस्टच्या एंडवाला जो एलिमेंट असतो तो रिमूव्ह होऊन जातो. म्हणजे इथे डिफॉल्टमध्ये जो इंडेक्स असतो आपल्या पॉप मेथडमध्ये तो कोणता असतो तो असतो -1 आणि -1 म्हणजे बघा हा वाला एलिमेंट. इंडेक्सिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि जसं इंडेक्सिंग जसं आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलो होतोच इंडेक्सिंग पाहिलं होतं स्लायसिंग पाहिलं होतं सर्व काही आपण लिस्टमध्ये पाहिलं होतं. आणि जर समजा मी असं केलं की जसं आपल्या न्यू फ्रूट्सला समजा मी प्रिंट केलं तर बघूया काय होतं आहे. सो आता काय करतो आहे मी न्यू फ्रूट्सला इथे प्रिंट करतो आहे बघूया आपल्याला काय मिळतं आहे. सो आपण यूज केलं आहे बघा पॉप मेथड आणि जेव्हा मी आपल्या न्यू फ्रूट्सला प्रिंट करतो तर तेव्हा तुम्हाला कोणता एलिमेंट रिटर्न करून मिळणार तुम्हाला ग्रेप मिळणार आहे बघा तुमच्या आउटपुटमध्ये. सो रन करतो आहे बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं बघा ग्रेप. म्हणजेच की आपल्या पॉप मेथडनी काय होते की तुम्हाला जसं रिमूव्ह पण होतो एलिमेंट आणि तोच एलिमेंट जसं आपण फ्युचरच्या यूजसाठी आपण तो वापरू
शकतो आणि हा रिटर्न पण होतो बघा आपल्याला एलिमेंट, जो एलिमेंट आपण रिमूव्ह केलेला आहे आपल्या पॉप मेथडनी, तो आपण जसं फ्युचर यूजसाठी कुठे पण यूज करू शकतो. सो ग्रेप आपला जो एलिमेंट आहे हा रिटर्न करून तुम्हाला मिळतो आहे आपल्या पॉप मेथडनी. आणि आता आपण काय करूया, जसं सोबत सर्व प्रिंट करून बघूया. सो आता मी काय करतो आहे, तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की जी आपली केस 2 आहे त्या केस 2मध्ये काय डिफरन्स आहे. केस 2मध्ये मी काय करतो आहे की जसं बघा आपला व्हेरिएबल वगैरे तर क्रिएट करतोच आहे. केस 2मध्ये थोडंफार काही ना काही आपण जसं करूया थोडंफार डिटेलमध्ये. सर इथे मी काय करतो आहे, इथे जसं इंडेक्स वगैरे टाकतो आहे. सो इंडेक्स मी कोणता टाकतो आहे, कोणता पण टाकू शकता तुम्ही. जर समजा मला ॲपलला रिमूव्ह करायचं असेल तर मी 0 टाकणार. समजा मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं असेल तर मी टाकणार बघा जसं 2. आणि समजा मला ग्रेपला रिमूव्ह करायचं असेल तर मी -1 पण टाकू शकतो आणि 3 टाकलं तरी चालते. हे इंडेक्सिंग वगैरे आपण जसं आधीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की इंडेक्सिंग कशी आपण यूज करतो. सो 0 नंतर 1 नंतर 2 नंतर 3. आणि जसं ग्रेपसाठी आपण -1 पण टाकू शकतो जर आपल्याला ग्रेपला रिमूव्ह करायचं आहे. सो आता मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं आहे आणि ऑरेंजला रिमूव्ह करण्यासाठी मी इथे इंडेक्स टाकणार आहे जो की आहे 2. आणि आता समजा आपण प्रिंट केलं बघा आपल्या जसं न्यू फ्रूटला, तर तुम्हाला काय मिळतं तुमच्या आउटपुटमध्ये, जसं ऑरेंज तुम्हाला मिळणार आहे प्रिंट करून. जसं पॉप मेथडनी काय होते की तुम्हाला तो जो एलिमेंट आहे हा रिटर्न करून पण मिळतो. आणि समजा आपण आपल्या लिस्टला जसं जी ओरिजिनल लिस्ट होती फ्रूट्स नावाची, तिला जर आपण इथे प्रिंट केलं तर तुम्हाला मिळणार की जसं हा जो ऑरेंज आहे हा आपल्या लिस्टमध्ये नसणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे. रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा की जसं बघा आपल्या लिस्टमध्ये ग्रेप आहे, बनाना आहे, ॲपल आहे, बट जसं आपला ऑरेंज नाही आहे. पॉप मेथडनी तो आपण रिमूव्ह केलेला आहे. सो आता आपण आपलं एक नेक्स्ट मेथड बघूया जे की आहे आपलं जसं क्लिअर मेथड आणि डिलीट मेथड वगैरे सर्व काही डिटेलमध्ये आपण बघूया. जसं डेल कीवर्ड आपण कसा यूज करतो आपल्या लिस्टवर. फ्रूट्स नावाची लिस्ट आहे आणि या लिस्टमधले मला जर समजा सगळे एलिमेंट्स जर डिलीट करायचे असेल तर त्यासाठी मी काय करणार, क्लिअर मेथडचा यूज करणार. काय करतो बघा, फ्रूट्स डॉट करतो आहे मी इथे, जसं क्लिअर मेथडचा यूज करतो आहे. आणि क्लिअर मेथडनी काय होणार, पूर्ण तुमच्या लिस्टमधले एलिमेंट्स जे आहे ते डिलीट होऊन जाणार आहे. म्हणजे तुमची लिस्ट जी आहे ही पूर्ण एम्प्टी राहणार आहे. आणि समजा मी इथे समजा प्रिंट केलं बघा आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला, तर बघूया काय होतं आहे. सो रन करतो आहे, बघूया काय मिळतं तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये. तुम्हाला जसं एक एम्प्टी लिस्ट मिळणार आहे जी की तुम्हाला आता मिळते बघा, एम्प्टी लिस्ट आलेली आहे. सो जर आपण असं केलं, समजा इथे असं पण लिहिलं चालते, समजा बघा जसं डबल कोट्समध्ये पण आपण लिहिलं चालते की जसं न्यू लिस्ट किंवा जसं अपडेटेड लिस्ट पण आपण जसं लिहिलं चालते. आणि आता समजा आपण इथे जसं आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला इथे एंटर केलं आणि रन केलं तर तुम्हाला काय मिळतं बघा, जी न्यू लिस्ट आहे आपली ती तुम्हाला एम्प्टी मिळणार आहे. का, कारण की आपण क्लिअर मेथडचा यूज केला आहे. क्लिअर मेथडने काय होते, तुमच्या लिस्टमधले सगळे एलिमेंट्स डिलीट होऊन जाणार आहे. तुमच्या लिस्टमध्ये एक पण एलिमेंट राहणार नाही जर आपण क्लिअर मेथडचा यूज केला. तसंच बघा एक आणखी मेथड आहे, जसं आपण डेल कीवर्डनी आपण आपली पूर्ण लिस्टच डिलीट करू शकतो. सो इथे मी काय करतो आहे, कॉमेंट आउट करतो आहे. आपलं जसं केस 4 असणार आहे आता, आणि याला पण थोडं कॉमेंट आउट करतो आहे किंवा जसं आपणला रिमूव्ह केलं तरी चालते. सो याला मी सध्यासाठी कॉमेंट आउट करतो आहे आणि केस 4वर सध्या आपण आता डिस्कस करूया. सो केस 4मध्ये काय असणार आहे, आपल्याकडे जसं आपली फ्रूट्स नावाची लिस्ट आहे आणि फ्रूट्स नावाच्या लिस्टमध्ये समजा मला पूर्ण लिस्टलाच डिलीट करायचं आहे. सो मी काय करणार, डेल कीवर्डचा यूज करणार. नंतर जसं आपल्या लिस्टला मेन्शन करणार आणि समजा आपण आपल्या लिस्टला समजा इथे आपण प्रिंट केलं बघा आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला, तर बघूया काय होतं आहे. तुम्हाला मिळणार आहे जसं नेम एरर, कारण की आपण डेल कीवर्डचा यूज केला आहे बघा. जसं इथं काय दिसतंय तुम्हाला, नेम, जसं नेम जे आहे आपलं फ्रूट्स इज नॉट डिफाईन इथे आलं आहे. जसं एखादा एलिमेंट पण आपण यामधनं डिलीट करू शकतो आपल्या डेल कीवर्डनी. समजा मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं आहे किंवा मला बनानाला रिमूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी मी काय करणार, इथे इंडेक्स वगैरे मेन्शन करणार जो की आहे बघा आपला 1. सो जेव्हा मी 1 इथे मेन्शन करणार तर बघा बनाना तुमचा रिमूव्ह होऊन जाणार आहे तुमच्या लिस्टमधनं. सो जर आता आपण पाहिलं तर आपल्या लिस्टमध्ये 3 एलिमेंट्स आहे, ॲपल, ऑरेंज आणि जसं ग्रेप्स. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला बनाना हा जो एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे. जसं डेल कीवर्डने आपण एक स्पेसिफिक एलिमेंट पण रिमूव्ह करू शकतो. सो तुम्हाला हे पण कळलं. जसं बघा मी काय करतो आहे, जसं इथे बघा डेल कीवर्डने आपण आपली डिक्शनरी, जसं आपली लिस्ट जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे, डिलीट केलेली आहे. बट जर आपण ही या कमांडच्या आधी एक्झिक्यूट केली तर तुम्हाला तुमची लिस्ट मिळून जाणार. जसं इथे काय करतो आहे मी बघा, जसं आपण काय केलं, आपल्या लिस्टला आधी प्रिंट केलं तर आधी आपली लिस्ट असणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं. बघा आधी आपली लिस्ट आहे, बट जेव्हा आपण डेल कीवर्ड यूज करतो आणि नंतर आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला इथे पास करतो आणि नंतर जसं इथे प्रिंट करतो बघा, म्हणजे आपण काय केलं आहे बघा, आपण केलेलं काही असं आहे
की आपल्या लिस्टलाच आपण उडवलेला आहे बघा आपल्या डेल मेथडने. सो आता रन करूया, बघूया काय होतं. तुम्हाला इथे काय दिसतं आहे की फ्रूट्स नावाची जी लिस्ट आहे ही तुमच्या मेमरीमध्ये नाही आहे. सो असं आपण सर्व काही करू शकतो. आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स कसे रिमूव्ह करतो. क्लिअर मेथड पाहिलं आपण, जसं डिलीट मेथड पण पाहिलं आणि आणखी एक मेथड पाहिलं जे की आहे बघा आपलं जसं पॉप मेथड. सो भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.